घेतो, आपल्या या जन्माचं सार्थक किती घेतो. तर एकनाथ महाराजांनी म्हटलं जीवनाचं महत्त्व कसं आहे. धन्य धन्य नरदेहाची प्राप्ती, धन्य धन्य नरदेहाची प्राप्ती, धन्य धन्य साधूची संगती, धन्य धन्य साधूची संगती, धन्य धन्य ते भावार्थी जे भगवत भक्ती रंगले. पा तुम्ही जे 50 लोक सध्या ऐकून राहिले ना, हे लोक धन्य आहेत. हे तुम्ही पहिल्या वर्गात मोडचाल, दुसऱ्या द्वितीय श्रेणीत, तृतीय श्रेणी आणि शेवटी नापासची श्रेणी. तर पहिल्या श्रेणीतले लोकांचं जीवनाचं महत्त्व माहीत असते. मी तुमच्या अगोदर येऊन बसलो, यांची रामाची पोथी आली तरी सुरू केलं. हो, ते वेळेला किती महत्त्व असते. वेळ गेल्यानंतर ते वेळ पुन्हा येत नाही. म्हणून आपल्याला जशी पुन्हा वेळ येत नाही, आता जे 9 वाजले ते 9:15 आपलं सुरू झालं, 15 मिनटं जे गेले ते पुन्हा येत नाहीत. तर तसंच आपल्याला हे जीवन जे मिळालं ते पुन्हा मिळत नाही. आणि मिळालं तर त्याला खूप पुण्य पाहिजे मिळायचं असलं तर. म्हणून या जीवनात आल्यानंतर आपण त्याचं जेवढं काही सार्थक करता येईल ते सार्थक करा. का तर अशा प्रकारचे या शरीराचं महत्त्व आहे. शरीर माध्यम खलु सर्व साधनम. रामदास स्वामी काय म्हणतात, हे शरीर जे आहे सर्व साधन प्राप्त करण्याचं, ईश्वर प्राप्त करण्याचं साधन आहे. जसं भक्त प्रल्हादाने ईश्वर प्राप्ती केली, ध्रुवानं प्राप्ती केली, मीराबाईने केली, अशा सर्व भाविक भक्तांनी नारदानं केली किंवा त्या सुदाम्यानं केली. सगळे आता आपल्याला ते चरित्र माहीत आहे. तर हे नरदेहाचं सार्थक म्हणून एकनाथ महाराजांनी हा श्लोक म्हटला. धन्य धन्य नरदेहाची प्राप्ती, धन्य धन्य साधूची संगती, धन्य धन्य ते भावार्थी जे भगवत भक्ती रंगले. तर दुसरं आद्य शंकराचार्य यांनी काय म्हटलं ते ऐका. हे संस्कृतमधून आहे, मी त्याचा अर्थ तुम्हाला समजावून सांगतो. दुर्लभम भारत जन्म. भारतात जन्म मिळणंच दुर्लभ आहे. आपण जे या ठिकाणी किंवा अशा गावात जन्म मिळणं दुर्लभ आहे, किंवा अशा ठिकाणी नातेवाईक किंवा शौर संबंध असणं, आपल्या मुली दुसरीकडे जातात त्याच्यामुळे जवाई येतात किंवा त्यांच्या मुली, अशा हे जे संबंध असतो ना, तर ईश्वराशी संबंध कोण्या ना कोण्या रीतीनं येणं महत्त्वाचं आहे. म्हणून भारतामध्ये जन्म मिळणं धन्य आहे. काहून? भारतामध्ये ऋषीमुनी आहेत, संत आहेत, जिथं जिथं पोथीपुराण आहे, विवेक आहेत, काय करू नये काय न करू. आता सांगितलं दारू हे व्यसन करू नये, आपल्याला त्याच्याकडे नाही बोलायचं, आपल्याला त्याच्यापेक्षा वरच्या गोष्टीकडे जायचं. आज हे बाकीचं जे सांगतात हे करू नये याच्याकडे नाही जायचं. दारू पिऊ नये, मांस खाऊ नये, गंजीपत्ता खेळू नये, हे याच्याकडे नाही. त्याच्यापेक्षा वरची लेवल, जसं कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्याच्यापेक्षा वरच्या लेवलचा आज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. खालच्या गोष्टीत मी वेळ घेणार नाही. तर तेव्हा त्या शंकराचार्यानं सांगितलं दुर्लभम भारत जन्मा. भारतात जन्म मिळणं दुर्लभ आहे. का तर या ठिकाणी साधू संत, देव, ऋषी, मुनी, आणि आपल्याला काय करायचं आहे, देव ऋण, ऋषी ऋण, पितृ ऋण, समाज ऋण, गाव ऋण, हे सर्व फेडायचं असते. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, मातृ ऋण, पितृ ऋण. पहिल्यांदा आपल्याला देवाचं ऋण फेडायचं असते. देवानं आपल्याला जन्म दिला, आईवडिलांनी नाही दिला, हे निमित्त आहेत, देवानं दिला. तर देवाचं तर या श्लोकामध्ये त्याचा अर्थ आहे कसा आहे, दुर्लभम त्रयमय वैतद देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. हे महत्त्वाचा श्लोक आहे बरं. दुर्लभम त्रयमे वैतद. दुर्लभम म्हणजे दुर्मिळ गोष्ट, त्रयमे, त्रय म्हणजे 3, वैतद, दुर्लभम त्रयमे वैतद देवानुग्रह हेतुकम. हे देवानुग्रह, देवाची कृपा असेल तरच आपल्याला मानवात जन्म मिळतो. देवाची कृपा असेल तरच आपल्याला या ठिकाणी यायला मिळते. देवाची कृपा असेल तरच आपल्याकडून भगवान नाम किंवा हे श्रवण प्रवचन केल्या जाते. आपल्यानं नाही, आपण काहीच करत नाही. मी काहीही नाही आणि मी काही करतही नाही. आपण जे म्हणतो मी करतो हे नाही. अहमता ममता गेली, झाला तो शांती रूपची. अर्जुना स्थिती ही ब्राह्मी, पावता न चढे पुन्हा. टिकुणी अंतकाळी ही ब्रह्मनिर्वाण मिळवे. अहमता आणि ममता म्हणजे मी काही नाही, मी शरीरही नाही. महाराजांना सांगितलं पहिल्या दिवशी भागवतामध्ये, मी शरीर नाही. मग माणसाचं शरीर नाही तर स्त्रीचं शरीर कुठून, मग माणसाचं स्त्रीचं शरीर नाही तर त्याच्यापासून झालेल्या अपत्याचं शरीर कुठून. म्हणून मी कोण आहो हे लक्षात घ्या. म्हणून मी नाही, आणि मला कोणतं पुत्राची जी गोष्ट निघाली होती त्याच्यात सांगितलं मी शरीर नाही. मग मी शरीर कोणाचं आहे,
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आता हे असं कुणीकडे चराट कुणीकडे लांबत जाते, परंतु महत्त्वाचं जे काही बोलेल ते महत्त्वाचं. दुर्लभम त्रयमे वैतद देवानुग्रह, देवाची कृपा हे तुकम. बरं, देवाची काही हेतू आहे का बुवा? देवाची काही हेतू आहे का की या माणसावर कृपा करायची, याला पोथी पुराण करायचं, जन्म मरणातून मुक्त करायचं? अशी देवाची. आपण जे आईवडील आहो ते मुलापासून लहानाचं मोठं करतो, दूध पाजण्यापासून, किंवा देव काय करतात, फुटती तरुवर उष्णकाळ मासी, जीवन तयासी कोण घाली, बाळा दूध कोण करीतो उत्पत्ती, वाढवे श्रीपती चवे दोन्ही. बाळ होण्याचं की दूध तयार करते, उन्हाळ्यात कोणत्या झाडाला पाणी घालते, तसं ईश्वराला तुम्हाला काही करण्याचा हेतू नाही. याने माझी सेवा केली पाहिजे, मरता खेपी वृद्धाश्रमात पाठवलं पाहिजे असे आईवडील नाहीत करत. तुले काय करायचं ते कर, पण मी तो संगोपन करतो, मी तुला शाळेत पाठवतो, मी तुला शिक्षण देतो, नोकरीवर लावतो, तेव्हा बायकोसोबत विमानात हिंड, मला मरू दे कुणीकडे, मी राहील धरणं बसील तिथे 7-8 दिवस जेवण करील, मा येतील हे सप्ताह नाही ते सप्ताह असा करील. परंतु आई वडील असा मुलापासून जशी अपेक्षा करत नाहीत, तसं ईश्वरही तुमच्यापासून म्या बा तुम्हाला जन्म दिला, मी हे केलं ते केलं, याच्यापासून मी काही अपेक्षा करत नाही. ईश्वर कानी कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही करत. न अपेक्षा करता तुम्हा आम्हाला जन्म देतो. पण जन्म कशासाठी देतो आपल्याला ईश्वर? जन्म मरणातून मुक्त होण्यासाठी. का तर जन्म आला म्हणजे झंझटी आल्या, हे आपण काहीतरी जन्म आल्यानंतर हे मरेपर्यंत काहीतरी करत राहावं लागते. मग काय करायचं? तर सत्कर्म करायचं, वाईट कर्म करायचं का मग काही करत बसायचं तर नाही. आणि हे मुक्त होण्यासाठी आपल्याला हा जन्म असतो. म्हणून जो होई मज अनन्य शरण त्याचे, जो होई मज अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य तो मीची एकू. आपल्याला हा जो जन्म मिळाला, दुर्लभम त्रयमे वैतद देवानुग्रह मनुष्यत्व, मनुष्याचा जन्म मिळाला कशासाठी? जन्म मरणातून मुक्त होण्यासाठी. ज्ञानेश्वरांनी लिहिलेली जो होई मज अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य तो मी चेकू. तो भगवंताला जो शरण येईल त्याला जन्म मरणातून परमेश्वर मुक्त करतात. तर अशासाठी आपल्याला पहिल्यांदा जन्म मनुष्यत्व. बरं, मग मनुष्यत्व जन्म मिळाला की झालं काय? मुमुक्षत्व, ईश्वराला प्राप्त करण्याची तळमळ, इच्छा. तुम्हाला इथं धरणं बसण्याची इच्छा तर इथं जे रामजन्म धरणं बसणाऱ्या मंडळीसाठी केलेलं आहे त्यांना ती ऐकण्याची इच्छा असली पाहिजे. इच्छा असली पाहिजे ना, नाही तर तिकडेच गप्पा गोष्टी करण्यात आपण वेळ घालू शकतो. तर ती इच्छा याला म्हणतात मुमुक्षत्वम. मुमुक्षत्व म्हणजे आपल्याला जो ईश्वरानं जन्म दिला त्याचं सार्थ. जसं आपल्याला शाळा आहे तर शाळेत जाण्यासाठी आईवडील कपडे पुस्तकं घेऊन देते, सायकल घेऊन देते, घड्याळ घेऊन देते, मग त्याचा उपयोग बरोबर झाला पाहिजे ना. सायकलनं तिकडे का सायकलनं जाऊन शेलूवर जायचं शाळेत नेण्यासाठी पुस्तकं पाटी. तसा आपल्याला हा जन्म मिळाला तर त्या जन्माचा उपयोग आपण कशासाठी करायचा? तर ईश्वराला प्राप्त करण्यासाठी. मग तुम्ही म्हणसाल असं कोणी केलं का आम्हाला सांगता? नाही. ध्रुव बाळानंतर जन्मल्यानंतर 5 वर्षानंतर वैराग्य प्राप्त झाली आणि ईश्वराला प्राप्त करण्यासाठी अरण्यात गेले. दुसरं भक्त प्रल्हादाचं उदाहरण आहे. 5 वर्षाचा असताना ईश्वराला प्राप्त करण्यासाठी अतोनात छळ सहन केला. मीराबाईचं उदाहरण आहे. स्त्री जातीतून तुम्हाला वाटेल बाबा मी पुरुषाचं सांगते. मीराबाईचं उदाहरण आहे. अतिशय हाल पेष्टा, कितीतरी जहराचा प्याला दिला, हे दिलं तरी मेरे तो गिरीधर गोपाल. काय म्हटलं मीराबाईंना? मेरे तो गिरीधर, मी गिरीधर गोपालाची आहो. लहानपणीच ज्यावेळेस तिच्या लग्नाच्या समारंभामध्ये मीराबाई तिचे आईवडील लग्नात गेले. मग लग्नात गेले तर त्या ठिकाणी विवाह चालू होता पुरुषाने स्त्रीचा असा. मग त्या ठिकाणी म्हणे महालग्न कोणासंग? मीराबाई काय म्हणे त्याच्या आईवडिलाले, राजाले त्या राणीले, माझं लग्न कधी होईल, कोणासंग होईल? अहो म्हणे तू लहान आहेस, तुझं लग्न श्रीकृष्णाशी. असं आता माणूस सहज बोलते का नाही. तर मग तिने म्हणे श्रीकृष्ण कुठे आपल्या देवारात नाही का? त्याच्याशी बस. जे तिनं मनात धरलं श्रीकृष्णाला सोडेना.
आणि देवाला जर आपण एकदा पकडलं, देवाने का आपल्याला पकडलं, जसं भूत सोडत नाही माणसाले, तर देवही सोडत नाही बरं. तुम्हाला नाही म्हणताना इथून बसवतेच, बस बस बस, नसल बसत मन म्हणते चाल तिकडे, नाही ते पण देव बसवते. तर का तर देवानं आपल्याला धरायला पाहिजे. आपला हात कोणं धरायला पाहिजे? आपण देवाचा हात जर धरला, आपला हात कधी सुटू शकतो. जर समजा कोण्या यात्रेत गेले ना, तर तुम्हाला पोराला हात नका धरा देऊ, पोराचा हात कवाय सुटेल लोटापाटीत. पण मायनं जर हात धरला, बापानं जर हात धरला, तर ते पोराचा हात सोडतच नाही. हात तुटल पण सोडत नाही, हात तुटतच नाही म्हणा, पण तोडेल सुटत नाही. तसं देवानं जर आम्हाला झपाटलं भूतासारखं, तर देव मग आपल्याला कुठूनही आणते, करात लावते. तर हे प्रत्येकाचा अलग अलग भाग असते. म्हणूनच म्हणलं प्रत्येकानं आपलं शांततेनं बसा. तर याला म्हणतात मुमुक्षत्व. एवढं सांगण्यासाठी ईश्वराला प्राप्त कर. बरं, मग ईश्वराला प्राप्त करायचं, जन्मही दिला ईश्वरानं, ईश्वराला प्राप्तही करायचं, शिवपार्वतीच्या विवाहात जायचं, राम जन्म ऐकायचा, भागवत ऐकायचं, पोथी पुराण ऐकायचं आणि त्याच्यातून चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन आपल्या जीवनाचा उद्धार करावा. हे आपण सर्व करण्याचा प्रयत्न केला. मग ते करायसाठी कोणी लागल ना. अहो, गुरु म्हणजे काय? अज्ञानरूपी अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा. गुरु या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का? गु म्हणजे अज्ञानरूपी अंधकार, रु म्हणजे प्रकाशाकडे. जो गुरु किंवा जो संत तुम्हाला अज्ञानातून हे नाही ते करा, हे नाही ते करा असं जे सांगते, आई वडील सांगते, शिक्षक सांगतात, अरे पोरो अभ्यास करा, हे करा, ते तुमच्या पुढच्या कामी येईल, तुम्हाला अंकगणित कामी येईल, व्यवहारात जाताना बाजारात जाताना तुम्हाला व्यवहार येईल, अशासाठी अंकगणित. तसे हे जे परमार्थातले गुरु, असं जर तुम्हाला ईश्वराची प्राप्ती होईल. जसं भक्त प्रल्हादाला नारद मुनी भेटले, ध्रुवालाही नारद मुनी भेटले, तर अशा प्रकारचं आपल्याला कोणीतरी चांगले काय बरं बरं ठीक आहे. तर असं आपल्याला कोणी ना कोणी सांगणं, त्याला म्हणतात गुरु. गुरु म्हणजे अज्ञानातून प्रकाशाकडे नेणारा. तर आपल्याला मनुष्याचा जन्म मिळाला, ईश्वर प्राप्त करण्याची इच्छा झाली, तर आपल्याला गुरु किंवा संत पाहिजे. त्याला म्हणतात महापुरुष संश्रया. महापुरुष म्हणजे चांगल्या पुरुषाची संगत. चांगल्या म्हणजे ज्याला परमार्थाचं पूर्ण ज्ञान आहे, विवेक ज्ञान आहे, मुक्ती प्राप्त करण्याचं ज्ञान आहे, या संसारात कशासाठी नाही राहायचं हे सांगितलेलं आहे. निवळच आपण म्हणलं नाही नाही हे सोडून द्यायचा, अरे पण का सोडून द्यायचा हे सांगायला लागलं ना. याच्यात जर आनंद असेल तर मग कशाला सोडून द्यायचा. समजा संसारात आनंद आहे, भरपूर आनंद आहे, कशाला सोडायचा मग. तिकडे अरण्यात जा, देवभक्ती करा, धरणं बसा, कोणी फराळ आणते नाही आणत, हेलपाटे घ्या, घरी आपलं सर्व कूलरमध्ये राहतात ते. पण त्यानं सांगितलं की याच्यापेक्षा इकडे जर महत्त्व आहे जास्त, घरी राहण्यापेक्षा शाळेत महत्त्व आहे. तुला पुढे नोकरी मिळते, नोकरी मिळाली की चांगली छोकरी मिळते, त्याच्यामुळे तुला घरदार बांधते, असं जर कोणी सांगितलं तर शाळेत जाईल ना. तसं इकडे परमार्थात का यायचं. आशा धरता परमार्थाची, दुराशा तुटली स्वार्थाची, या कारणे नैराश्यता साधूची ओळखणं. ते साधू लोक खाऊन बघ, जोले बाबा खाऊन घर पेटून देते, गजान महाराज पत्रावडी शिव्या शिरे खाते, तेजस्वी महाराज, हे सगळे साधू संत का करतात. आपल्याला ते पिशे वाटतात, पण ते तसं नाही. बाह्य भलतैसे असावे, अंतरस्वरूपी लागावे, लक्षणे दिसती स्वभावे साधुअंगी. तुम्हाला साधूकडून पाहून लक्षात आलं पाहिजे की यानं हे असं का केलं असेल. आपण आपल्या समोर जे माणसं दिसतात, हे भागवत का वाचत असतील, रामजन्म का करत असतील, हे काऊन करत असतील, का याचा काही याच्यात भाग आहे का. जसं मी तुम्हाला सांगितलं, आई वडिलाचा आपल्या मुलाबाळाबद्दल काही भाग नसते. ऐशी कडवड्याची जाती, लाभाविन करी प्रीती. साधू संत लाभाविन, आणि आपल्याला वाटते मग काहीतरी याचा लगाचा भाग आहे वाटते. एवढं जे मन लावून सांगते, एवढं जे जीव तोडून सांगते, सकाळी दुधाचा गिलास भेटला पाहिजे घरी आल्याबरोबर म्हणून सांगते वाटते. असं याच्यातली काहीतरी पण सांगितलेलं आहे. ऐशी कडवड्याची जाती, लाभाविन करी प्रीती. संत तुकाराम महाराज त्याच्यापेक्षा पुढे जाऊन काय म्हणतात, बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणून कडवळा येतसे. काय म्हणते, हे लोक बुडून राहिले, याला वरचा मार्ग माहीत नाही, तर म्हणून त्याला कडवडा येते. आणि आपण जर म्हणलं त्याचा काही फायदा आहे का, तर त्याचं साधू संताचं काहीच जाणार नाही. तुकाराम महाराजाचं काही जात नाही, ज्ञानेश्वर महाराजाचं नाही, व्यासानं एवढं भागवत लिहिलं त्याचं काही जात नाही. त्यानं त्याचा जीवनाचा मार्ग सर्वोच्च ज्ञान प्राप्त केलेलेच आहे. वेदाचे 4 वेद केले, उपनिषद केले,
असं 18 ग्रंथ हे पुराणाच्या गोष्टी रूपानं का तुम्हाला समजावं म्हणून पुराणं केले. वास्तविक पुराण म्हणजे गोष्टी, कथा किंवा एखादा सिनेमा असते तसं, परंतु त्यातलं तत्त्व एकदम आपल्याला समजत नाही म्हणून पुराण. कथे आपण घरी गेल्यानंतर पोराला काय सांगतो, आज कथा निघेल पांडू प्रतापात असं निघालं गड्या, हरिविजयात असं निघालं गड्या, भक्तिविजयात गजेंद्राचा मोक्ष असा झाला गड्या. तर अशासाठी ते सांगितलेल्यासाठी त्याला पुराण म्हणतात. पुराण म्हणजे कथा, कथा म्हणजे गोष्टी आपल्या भाषेत. मग गोष्टीपासून त्या गोष्टीतून पण जसं मंथन केल्यानंतर त्याच्यातलं तूप काढतो, तसं मंथन केल्यानंतर विवेक जागृती. विवेक म्हणजे काय करायचं आणि काय करायचं नाही. आत्मानात्मविवेक थोर, मग करावा सारा सार विचार. सारा सार विचारे संहार प्रकृतीचा. काय करायचं आणि काय नाही करायचं. आत्मा आणि अनात्मा, जड आणि चैतन्य. हे शरीर जड आहे, आतला आत्मा चैतन्य आहे. या जडाचं हे कधी ना कधी शरीर मरणार आहे, म्हणून याचा लोभ करायचा नाही. आतला जे चैतन्य आत्मा आहे त्याचा उद्धार करायचा. उद्धरावा स्वय आत्मा, खचू देऊ नये कधी. आत्माची आपला बंधू, आत्माची रिपू आपुला. जिंकून घेतला आत्मा, बंधू तो होय आपुला. सोडिला तो जरी स्वैर, शत्रुत्व करीतो स्वय. आपल्या आत्म्याचा उद्धार करायसाठी तुम्ही ते आपल्याला काही मिळते, हे पोषक आहे, चहा पाणी अन्नदान मिळते, याचा आपण फायदा घेतला पाहिजे. याचा फायदा आपल्याला इथं बसण्यासाठी, याच्या हे जे काही इथे सेवा मंडळी करतात त्याचा आपल्याला फायदा झाला पाहिजे. इथं पंखे लावता, पंखे लावून द्या. म्हणजे आता आलं त्यांची सेवेसाठी म्हणून पंख्याची आठवण आली. तर अशा प्रकारची हे जे आहे ते आपल्यासाठी असे सेवा करतात, काही करतात, तर त्याचा आपण फायदा घ्यावा. आणि म्हणून आपल्याला वाटते संत लोक का करतात एवढा जीवाचा पापड. म्हणून तुकारामानं सांगितलं, बुडती हे जन न देखील डोळा, म्हणून कडवडा येत असे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. तुम्हा आम्हाला विभूती योग प्राप्त करायचा आहे. विभूती म्हणजे मनुष्याला आपल्याला वाटते खूप संपत्ती मिळाली पाहिजे बुवा, आणि त्याच्यामुळे आम्ही धनाढ्य होऊ, त्याच्यामुळे आम्ही ऐशारामात राहू. नाही, विभूती योगात गीतेमध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे गीतेमध्ये? विभूती योग. विभूती म्हणजे माणसाला काय झाल्यानंतर आनंद किंवा सुख समाधान मिळते, त्याला विभूती योग म्हणतात. तर मनुष्याला संपत्ती मिळून खरं समाधान मिळत नाही. किती काही संपत्ती मिळाली तरी समाधान मिळत नाही. तर विभूती होऊनच सुखी संपत्ती मनुष्य होऊ शकतो. विभूती म्हणजे जे उच्च गोष्टी प्राप्त झाल्यानंतर, उच्च विचार डोक्यात आल्यानंतर आपल्याला आनंद कोणता मिळतो? आपल्या डोक्यात जर उच्च आनंद असेल तर, विवेक असेल तर, सारासार विचार. आताच तुम्हाला सांगितलं, आत्मानात्मविवेक थोर, मग करावा सारा सार विचार. सारा सार विचारे संहार प्रकृतीचा. विचारानं काय होते पाहता? विचार विचारे प्रकृती संहारे. दृश्य असताच ओसरे, अंतरात्मा निर्गुणी संचरे. अध्यात्म श्रवणे. अध्यात्माचं श्रवण का करावं लागते? अंतरात्मा निर्गुणी संचरे. अध्यात्म श्रवणे. धार्मिकपणा वेगळा, अध्यात्म वेगळं. तुम्हाला धर्म म्हणजे आम्ही हे जे काही करतो तर ते तुम्हाला वाटते की आम्ही अध्यात्म करतो. नाही, अध्यात्म म्हणजे जसे प्राथमिक शिक्षण आहे धार्मिकपणा, पण त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी तत्त्वज्ञानाकडे, जसं सायंटिस्ट लोक चंद्रावर जाण्याचं करतात, ते काय हे खालचे शिक्षणात बसतात का? नाही. अध्यात्म म्हणजे जीव आणि शिव, ईश्वराशी प्राप्त झाला. जीवाशिवाची जडली समाधी म्हटलं ना. जीव शिव बैसले असते वृक्षी. जीव आणि शिव नावाचे दोन पक्षी असतात, झाडावर बसतात. याच्यात जीव आहे आणि याचे शिव परमात्मा आहे. तर ते दोघं एकाच हृदयात आहेत, पण ते एकमेकाला भेटत नाहीत. जीव शिव बैसले असते वृक्षी. जीव तो विषय भक्षी, शिव से सर्व साक्षी. महादेव साक्षी आहे, पाहतो सगळे तुम्ही काय करता ते. आणि जीव तो विषय भक्षी. जीव काय करतो? शब्द स्पर्श रूप रस गंध, या पाच वेशा सांगितल्या ना. 5 वेशा म्हणजे दुसऱ्या वेशाने तर बाया. शब्द स्पर्श रूप रस गंध म्हणजे सिनेमाचे ऐकणे म्हणजे शब्द, रूप म्हणजे नटनट्या पाहणे हे रूप, शब्द स्पर्श रूप,
शब्द स्पर्श, त्यांच्याशी स्पर्श करण्याची इच्छा होणं. तर हे रस, गंध, चांगलं खाण्याची इच्छा होणं, याच्यामध्ये मन आकृष्ट झाल्यानंतर मग माणसाला वैराग्य किंवा याची बसा वाटत नाही. चांगलं चांगलं जर पोटभर खाल्लं तर या ठिकाणी बसा वाटत नाही, म्हणून त्याला रस म्हणतात. तर अशा गंध, चांगल्या गोष्टीचा गंध घेत, म्हणून या 5 वेशा ह्या आहेत. तर या 5 म्हणून विचारे प्रकृती संवारे, विचारानं या प्रकृतीचा नाश. म्हणजे हे जे शरीराचाही लोभ नाही करायचा. मी शरीर आहो किंवा माझं शरीर आहे हे लक्षात नाही. मी कोण आहो? मी ईश्वराचा अंश आहो. सांगतो हू आय एम, म्हणजे मी कोण आहो. इंग्रजीतलं मी हू आय एम म्हटलं, पण मराठीत त्याचा मी कोण आहो, हू आय एम, मी कोण आहो. आणि माझा जन्म कशासाठी झाला? फॉर व्हॉट पर्पज माय बर्थ इज. माझा जन्म कशासाठी झाला? व्हॉट हॅव टू डू कमिंग हिअर. या ठिकाणी आम्ही आलो, महादेवाच्या मंदिराजवळ आलो, शिवपार्वतीच्या विवाहासाठी आलो, रामजन्मासाठी आलो. तर फॉर व्हॉट पर्पज माय बर्थ म्हणजे व्हॉट हॅव टू डू कमिंग, इथं कशासाठी आलो हे लक्षात आलं पाहिजे ना. इथे गोष्टी करायसाठी आलो का आपण, का ऐकायसाठी आलो? हे म्हणजे आपल्याला फॉर व्हॉट पर्पज, व्हॉट हॅव टू डू कम हिअर आणि व्हेअर हॅव टू आय गो. आणि या ठिकाणून तर आपल्याला कुठं जायचं आहे? घरी जायचं आहे काय पुन्हा त्याच भानगडीत? ध्रुव बाळ राजाला काय म्हणलं ध्रुव बाळाले? अरे मी तुले 5 गावं देईल, अर्ध राज्य देईल, पूर्ण राज्य देईल, पण तू चाल बाबा, तो 5 वर्षाचंच वय आहे, तुला मी सिंहासनावर बसवतो, उत्तम आला बसवत नाही, तुला राज्य देतो. ध्रुव बाळानं काय म्हटलं? आपण इथं कशासाठी आलो, कुठे जायचं? ध्रुव बाळानं काय म्हटलं? 5 वर्षाच्या काय म्हटलं? तुम्ही काय म्हणले राज्य देता? देईल देवराव. काय म्हटलं? हाताकडे लक्ष द्या. वैकुंठाकडे चालला हात, तिथून येणार आहेत किरण. विष्णू परमात्म्याला मी आता श्लोक म्हटला, पुन्हाही म्हणेल की यांच्याकडे किरण पाठव, यांची बुद्धी शुद्ध कर. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. विष्णू कसा आहे? आपलं भय दुःख हे सर्व नष्ट करणार आहे. आणि त्या परमात्म्याला आज आपल्याला विनवणी करायचे. आणि त्याचाच रामाच्या रूपानं जन्म आहे, अवतार आहे त्यांचा. विष्णू परमात्म्याचा अवतार आहे, रामाच्या रूपात आपल्या भूतलावर आले, जगाचं कल्याण करण्यासाठी, लोकांचं कल्याण करण्यासाठी, शबरीचे बोरं खाण्यासाठी, केवटाचा उद्धार करण्यासाठी, नावेतून जाण्यासाठी, रावणाचा उद्धार करण्यासाठी. मंदोदरीनं सांगितलं तरी ऐकलं नाही. काय म्हटलं? पत्नी कसा असावी पाहत असं कुणीकडे जाईल बरं, ऐकत राहा फक्त, जिकडे जाईल तिकडे. आपण नदीचं पाणी जाते, पण कुठे जाते नदीचं पाणी? शेवटी जाते समुद्रात. तसं आपलं जाणार आहे समुद्रात, कुठेही कुणी जाऊ. मंदोरीनं काय म्हटलं रावणाले? मंदोदरी म्हणे रावणा हे काय केले, नसते विघ्न आणले लंकेवरी. सीता चोरून निय रामरायाची. काय म्हटलं मंदोदरीनं? मंदोदरी म्हणे रावणा हे काय केले. काय केलं रावणानं? सीता चोरून या आणली रामरायाची. अरे रामाची सीता कशाला आणली? काय नसतं विघ्न आणलं, नसते विघ्न आणले लंकेवरी. काहीच काम नाही, विनाकारण तो आता लंकेवर आणलं. सगळे आपल्या कुळाचा नाश होणार आहे, सगळे मरणार आहे, तुम्ही मरणार आहे. आता याचंही जे अध्यात्म आहे ते खूप मोठं आहे. रावणानं सीतेले काहून नेलं, रामानंच रामाले काहून मारलं, सीता जे होती त्या अग्नीमध्ये प्रविष्ट होऊन का झाली, रावणाच्या सोबत कशी गेली, रावणाला कसं मारायचा, त्याच्या मागचं खूप मोठं अध्यात्म आहे. परंतु आपण या ठिकाणी बाह्य भागातून परस्त्री नेल्यानंतर त्याचं कसं होते, पारिपत्य कसं होते, नाहीतर विष्णू भगवान आणि लक्ष्मी हेच मुळातले राम आणि सीता या अवतारात. आणि पहिल्या जन्मातले जय आणि विजय हे जे द्वारपाल होते, सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार, हे 4 ऋषी ज्यावेळेस विष्णू परमात्म्याला भेटायला गेले त्यावेळी त्यांनी अडवलं, नाही जायचं, विष्णू परमात्मा झोपलेले आहेत. अरे परमात्मा कुठे झोपलेला असतो, तू काही बोलतोस द्वारपाल. त्याला त्यांच्या भानगडी सुरू झाल्या आणि त्यांनी त्या जय आणि विजयाला श्राप दिला, तुम्ही 3 जन्म, तुम्हाला जर तुम्ही
देवाशी विरोध करसाल तर 3 जन्म आणि सज्जनपणानं करसाल तर 7 जन्म. तुम्हाला कोणतं यातलं पाहिजे सांगा. ते म्हणे 3 जन्म बरं आहे. म्हणून ते म्हणे आम्ही देवाशी विरोधच करून. म्हणून मंदोदरीने काय म्हणलं, रावणाने विरोध भक्ती केली. कशी केली? रावणानं विरोध भक्ती. आपल्या वाटे रावणानं असं केलं. रावणाने विरोध भक्ती केली, सीता चोरून या नेली रामरायाची. मंदोदरी म्हणे रावणा हे काय केले, नसते विघ्न आणले लंकेवरी. तर त्यांना श्राप मिळाला होता जय आणि विजय. म्हणून पहिल्या जन्मात हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू, दुसऱ्या जन्मात रावण कुंभकर्ण, तिसऱ्या ह्याच्यात वक्रदंत शिशुपाल. म्हणून या जन्मात रावण आणि कुंभकर्ण हे झाले. हे होते मूळचे दरवाजावरले गडी. कोणाचे? रामाचे. राम जेव्हा विष्णू परमात्मा होता त्यावेळी त्याचे होते गडी. घरात नाही येऊ द्यायचं असं सांगायसाठी फक्त 2 गडी. कोण होते? ते होते रावण आणि कुंभकर्ण. मग आता सांगा, त्या जय विजयाला ज्ञान होतं की आम्ही 3 जन्म देवाला विरोध करण्यासाठी झालो. रामालाही माहीत होते पहिले कोण होत, हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू, रावण आणि कुंभकर्ण कोण होत, हे आपले गडी होत. सीतेलाही माहीत होतं रावण कोण, आमचा गडी होत, रथावरला दूर आणणारा. तिला का माहीत नव्हतं? का गड्याची मजा आलाय त्या एवढ्या मोठ्या महाराणीकडे पाहण्याची. पण त्यांनी का नेलं, कसं नेलं, काऊन नेलं, याचा आता इतकं आपल्याला जरी वेळ नसेल तरी थोडक्यात सांगतो की रावणाला अशासाठी नेले. रामाला 14 वर्ष वनवास झाला. त्र्यंबकेश्वरला नाशिकला सीता आली. आता यांना आपली जवळच राजधानी लंका आहे. काही दिवस तरी 6 महिने आपल्या या ठिकाणी शांततेत सीतेला त्रास होऊ नये आणि म्हणून रावणानं त्या ठिकाणी पुष्पक विमानात त्या ठेवून नेली. तर घरी नेलं का? अशोकवनात बाजूला ठेवलं. म्हणजे त्रास होऊ नये या भावनेनं का सीतेची भक्ती केली. आपल्याला काय करायचं या ठिकाणी? भक्ती. सीता म्हणजे भक्ती, रावण म्हणजे भक्त. आणि ज्यावेळेस भक्त भक्ती करतो त्याला भगवान प्राप्त होतं. रावण म्हणजे भक्त, सीता म्हणजे भक्ती. मग भक्तीला ज्यावेळेस आपण भक्ती करू त्याच वेळेस आपल्याला देव मिळेल ना. भक्त, भक्ती आणि भगवान हे त्रिपुटी आहे. ज्यावेळेस भक्त भक्ती करतो, भक्ती करता करता त्याला भगवान मिळतो. म्हणून सीतेला म्हणजे भक्तीला वरलं, भक्तीला वरलं म्हणून राम भेटला. असं आहे गणित. पण बाह्य भागातून आपल्याला असं सांगावं लागतं. आणि सरते शेवटी ज्या वेळेस रावणाला ते मारलं, त्याच्या गळ्यात 9 लाखा हार होता. कोणाच्या गळ्यात? रावणाच्या. आणि पहिले अग्निपरीक्षा सीतेची दिलेली होती. ही शुद्ध आहे का अशुद्ध आहे? अग्नीतून आलेली होती. आल्यानंतर सुद्धा रावणाच्या ज्यावेळेस त्या मृत्यूशय्याजवळ राम, लक्ष्मण, सीता, हनुमंत, जामवंत वानर उभे राहिले. रामानं त्याच्या गळ्यातला हार काढला, रावणाच्या गळ्यातला, आणि सीतेच्या गळ्यात टाकला. 9 लाखा हार रावणाच्या गळ्यातला, सीतेच्या हात. आणि सगळे वानर म्हणत हनुमंत वगैरे, अरे अरे, रामाच्या मनातला संशय अजून गेलाच नाही. पहिली एवढी अग्निपरीक्षा सीतेनं दिली तरी रामाच्या मनात रावणाच्या गळ्यातला हार सीतेच्या गळ्यात टाकला. म्हणजे रामाच्या मनात संशय आहे. काय होते याचा अर्थ? तुम्हीच सांगा ना. रावणाच्या गळ्यातला एवढा मोठा सोन्याचा 9 लाखा हार काढला बाणानं आणि सीतेच्या गळ्यात टाकला. अरे अग्निपरीक्षा दिली ना सीतेनं, आता हे पुन्हा कशाला आणखी काऊन वातावरण तयार करता? केलं रामानं वातावरण तयार. पण याचा अर्थ असा हो, रावणानं एवढी भक्ती केली आणि त्यानं सीतेला वरलं म्हणजे भक्तीले वरलं. आणि ते रावणानं भक्तीले वरलं म्हणून रामानं दाखवून दिलं की रावणा जेवढा भक्त आहे की तो सीतेची भक्ती करू शकतो. म्हणून त्याचा हार सीतेच्या गळ्यात टाकला, म्हणून राम भेटला. हे सगळं तुम्हाला वाटत असेल मी मला सांगतो. मुंबईला ज्यावेळेस मुरारी बापूची कथा होती त्यावेळेस मुंबईला त्यांच्या कथेतलं सांगतो. बरं, नाही तर मग मी मनानं सांगतो का? मी मोठमोठ्या संतांचं ऐकलेलंच सांगतो. म्हणून आपल्याला कोण भेटलं पाहिजे? महापुरुष संश्रया. महापुरुष संश्रया म्हणजे तत्ववेत्ता जाणणारे पुरुष. मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी, मला या ठिकाणी काय करायचं आहे आणि कुठे जायचं आहे. तर आपण कोण आहोत? ईश्वराचे अंश आहे. गीतेच्या 7व्या अध्यायातला श्लोक वाचला तुम्ही. काय? 15व्या अध्यायातला 7वा श्लोक. ममेवांसे जीवलोके जीवभूत सनातन मनषष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थाने कर्षती. ममेवांसे जीवलोके. हे सगळे जी जीव आहे, माणसंच नाही, पशु पक्षी, वाघ, सिंह, अस्वल,
मगरी, लांडगे, कुत्रे, मांजरं, ते सर्प, हे सगळे जीव माझे वंशज आहेत. माझ्यापासून तर हे जीव म्हणजे ममे वंशे जीव लोके, हे माझे वंशज आहे. ममे वंशे, आपण म्हणतो वंशातला होय बुवा, मी त्याच्या वंशातला हो, दशरथ राजाच्या वंशातला राम, आम्ही आमचे वंश आजोबा हे होते. तसं ते काय म्हणते ईश्वर, ममे वंशे, हे सगळे जीव माझे वंशज आहेत. नातू पंतू त्याच्या खालचे जीव जंतू, हे आपापल्या कर्माप्रमाणे काही पशुपक्षी झाले, काही वानरं झालेत, कोणी मगरी झाल्या, कोणी काही झाले, त्याच्यातले श्रेष्ठ कर्म करता मानव झाले, मानवातून भक्ती करता करता महामानव झाले, देव मानव झाले. मानव कोणत्या कोणत्या गोष्टी करू शकतो, मानव आहो आपण देव मानवही होऊ शकतो आणि दानवही होऊ शकतो. दानव म्हणजे राक्षस. आपण जर वाईट कृती केली तर आपण दानव होतो. आपण जर चांगली कृती केली, संताच्या संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपती येणे पंथे. तुकडोजी महाराज काय म्हणतात, संत मिले सतसंग लाभ कर, ज्ञान ध्यान में रमना है, कर्म फलो का त्याग निहित कर, शांती स्थान में जमना है. या ठिकाणी तुम्ही शांततेच्या ठिकाणी बसलेले आहात बरा. आणि संत तुकडोजी महाराज म्हणतात, आणि माणसाच्या जीवनात एवढंच मिळवायचं आहे, इस मानवजी वन में इतनी मंजिल चढ़कर जाना है, तुकड्या दास कहे यह बानी, रोज रोज ही गाना है. तुकड्या दास काय म्हणते, एवढंच आपल्याला करायचं आहे मनुष्य झाल्यानंतर. मनुष्यत्वम, ईश्वराची प्राप्ती आणि महापुरुष संश्रया, म्हणजे तत्ववेत्ता जाणणारे पुरुषाचा संघ. साधे रोजचं हे सांगणारी हे लोक नाहीत. ही याच्यात तत्व काय आहे. रावण कोण तुम्हाला माहिती आहे का नाही, रावण कुंभर हे जय विजय होते म्हणून तुम्हीच ऐकताना त्यांना तीन जन्माचा शाप मिळाला होता. मग त्या जय विजयाला माहीत नाही की रावण सीता कोण आहे, आणि रावण सीतेला माहीत नाही का जय कुंभकर्ण कोण आहे. हे सगळ्या त्याच्यातलं मूळ ह्याला म्हणतात तत्व, तत्वमशी. काय तत्व म्हणजे ते तू जे आहेस ते. हे जे 4 वेद आहेत ना, या 4 वेदाची 4 तत्व आहेत. आता सांगूनच देतो तुम्हाला. ऋग्वेद काय म्हणते, प्रज्ञानाम ब्रह्म, सगळे जे जीव चैतन्य जे आहेत ते मीच आहो. ईश्वर म्हणते हे सगळे जीवजंतू. आता तुम्हाला सांगितलं की ममे वांसे जीवलोके जीवभूत सनातन, मी हे सगळे जीव माझे आहेत. पण हे जीव मग माझ्याकडे का नाहीत येत, माझे मुलं असून माझ्या मला वृद्धाश्रमात का पाठवतात. यांना समजत नाहीत, अडाणी आहेत, यांना ज्ञान नाही. मग यांना ज्ञान कसं होईल, जर गुरु संत प्राप्त होईल तर. तमसो मा ज्योतिर्गमय, तमसो म्हणजे अंधार, ज्योतिर म्हणजे प्रकाश. तमसो मा ज्योतिर्गमय, अंधकारातून प्रकाशाकडे. बरं, अंधकारातून प्रकाशाकडे गेलो, झालं. असतो मा सद्गमय, असत्य गोष्टीकडून सत्य गोष्टीकडे. जे शरीर जर आपलं सत्य आहे तर मग आपण राहतो का. आपण काही 25 वर्षांनं मरतील, काही 30 वर्षांनं मरतील, काही 50 वर्षांनं मरतील. पण असतो मा सद्गमय, असत्य गोष्टीकडून सत्य गोष्टीकडे. सत्य गोष्ट काय आहे, हे प्रज्ञानाम ब्रह्म चितयेस ब्रह्म. दुसरं ऋग्वेद यजुर्वेद काय सांगते, तत्वमसी, हे परमात्मा. तू त्वम म्हणजे मी, अशी म्हणजे आहो. हे परमात्मा तू जे आहेस ते मी आहो, पण मी भुललो, इथं महाजाळात पडलो. प्रकृतीस काय विचारे, प्रकृती संवारे, दृश्य असताच ओसरे, अंतरात्मा निर्गुणी संचरे, अध्यात्म सर्वने. विचारे, या प्रकृतीचा नाश कशानं करायला लागते, विचारानं. हे शरीर मी खरोखर हाव का बा, मग हाय तर आहे काऊन नाही. आपण लोकांच्या मोहतीवर का जातो. त्यावेळेस असं विचारे प्रकृती संवारे, दृश्य असताच ओसरे. हे जरी दिसत असलं, या द्रष्टम तद नष्टम. मी 1968 साली याच ठिकाणी हेंडसकर महाराज सकाळी 9 वाजता बसले तर 5 वाजेपर्यंत भागवत सांगेल. किती, सकाळी 9ला मी आता बसलो का नाही तर 5 वाजे लोक उठेतच ना. त्यांचं मी भागवत ऐकलेलं हेंडसकर महाराज काजळेश्वरचे. त्यांना इंग्रजीपर्यंत होतं. त्यांनी सांगितलं विचारे प्रकृती संवारे, दृश्य असताच ओसरे, यद्द्रष्टम तद्नष्टम. जे दिसते ते नाश पावते. हे शरीर दिसते, नाश पावते. यातला परमात्मा चैतन्य हे नाश नाही पावत, आत्मा. हे सांगितलं त्यांनी. हे त्यांचं वाक्य आहे बरं. हेंडसकर माझं, मी वयाच्या 16व्या वर्षांनी, आज माझं 74 वर्ष, तरी मी सांगतो
त्यांनी सांगितलेलं वाक्य आहे, यद्द्रष्टम तद्नष्टम. आणि प्रत्येक मनुष्य जे कर्म करते त्याच्या पूर्वपुण्याच्या ईश्वराच्या कृपेने करते. त्यांचं दुसरं वाक्य सांगतो मी या वयाच्या 16व्या वर्षी ऐकलेलं, यद्दीने पतितम बिंदू तद्दीने लिखितम सर्व. जो आईच्या गर्भामध्ये आईवडिलाचा जो बिंदू पडतो त्यावेळेसपासूनच आपलं सगळं लिखाणकाम सुरू होते. हा पुढे येऊन काय करल, भक्त प्रल्हादाचं लिखाणकाम अगोदरच. आईच्या गर्भातून आल्यावर नारायण नारायण म्हणल. भक्त ध्रुवाचं पहिल्यांदाच 100 वर्षाचा पहिले वर्ष आल्यानंतर तो ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणल. मिरेचं अगोदरच कृष्णाची भक्त बनते. हे जे सगळं तुमचं आमचं जे आहे ते सर्व ईश्वर कृपेनं पहिलेच बनते. ती त्यांचं वाक्य आहे, यद्दीने पतितम बिंदू तद्दीने लिखितम सर्व. त्याच वेळेपासून आपलं सगळं लिखाण आहे. तुम्ही आपण जे बसतो ते आपल्या आईवडिलाची कृपा आहे, आपल्या पूर्वजांची कृपा आहे. ज्यांनी महादेव या ठिकाणी स्थापन केला असेल त्या पूर्वजांची कृपा आहे. आपण आपली कृपा नाही, संतांची कृपा आहे. आणि म्हणून म्हटलं की ईश्वराचं महत्त्व काय आहे, आईवडिलाचं महत्त्व काय, त्याला त्यांनी सांगितलं, यद्दीने पतितम बिंदू तद्दीने लिखितम सर्व. पण ते सर्व गोष्ट प्राप्त करण्याची आपली सवय लावा लागते. ते इंग्रजीत पण बोलेत. ते कलेक्टरचे बाबू होते. ते म्हणजे दॅट इज कॉल्ड हॅबिट. म्हणजे त्यावेळेस मी ऐकलेलं त्यांची इंग्रजीतलं वाक्य, या ठिकाणी इंग्रजी बोलणारे महाराज पण येऊन गेले. मी तेव्हा वयाचा 16, मी त्यांचं रोज भागवत तुम्हाला मुद्दाम सांगताना सांगतो. सकाळी त्यांनी 12 वाजेपर्यंत सांगितलेलं मी दुपारी लिहून काढ 2 तासामध्ये, आणि दुपारून सांगितलेलं संध्याकाळी. 7 दिवसाचं भागवत मी त्यांचं वयाच्या 16व्या वर्षी लिहिलेलं आहे. आणि लहानपणापासून भक्तिविजय हरिविजय हे लहान मुलं का पाहिजे, त्यांना हे माहीत होते काहीतरी असते. हे लोक काहीतरी पाळणा म्हणतात, काहीतरी पोथी पुराण करतात. आज त्यांना ते खेळणं वाटते. परंतु पुढे चालून हे श्लोक लहानाचे मोठे होतात, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे तो पुढे कसा होईल, हे चांगला होईल का वाईट होईल, ही याचे पाय. जर आपण धरणं बसतो, आपल्या गावाला संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, त्याच्यामुळे आपल्या गावाची मुलं, आणि त्यातलाही मीच, आईच्या संगत येणारा, आपल्या बळीराम भाऊचं भागवत असो, महादेव डॉक्टरची पोथी असो, वयाच्या 2ऱ्या वर्गावरून पोथी पुराण ऐकता आणि हे जे माझ्यामध्ये तुम्ही जे म्हणता भागवताचं महत्त्व काय नाही, ते मीच प्रत्यक्ष उदाहरण. ज्ञान भक्ती वैराग्य प्राप्त होणं हे मी हेंडस्कर महाराजाचं भागवत आणि 7 दिवस वयाच्या 16व्या वर्षी लिहिलं. आणि त्याच्यामुळे ज्ञान आणि भयताप आणि याच्यात काहीच पडेल नाही एवढं मला माहीत आहे. आणि म्हणून मी त्या अनुषंगानं राहतो. मी नोकरीवरही राहून मुंबईला त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजाच्या मंदिरात जात होतो वयाच्या 24व्या वर्षी. हे 24व्या वर्षीची घटना सांगतो. त्यावेळेस मी ज्ञानेश्वर महाराजाकडे पाहून मी होतं म्हणलं, आता नोकरीवर लागलो, केंद्र सरकारचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा सर्वंट आहो, म्हणजे नोकरीवर म्हणजे मार्कामुळे लागलो, असं नाही की कोणाच्या शिफारशीनं पैसे देऊन. तर मी त्यावेळेस असा विचार करू, आपण आता नोकरी करू, पुढे पत्नी करू, मुलं बाळं होतील, आणि मग आपलं आयुष्य असंच जाईल. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तर समाधी घेतली, आणि आपण तर समाधी नाही घेत. पण मग आता त्या काळात 700 वर्षापूर्वी समाधी घेता येत होती, पण आता समाधी घेता येत नाही का. आता समाधी घेतली तर 309ची आत्महत्या करण्याचा गुन्हा लागतो. मग आपण करायचं काय. तुकाराम महाराजांनी संसार करून परमार्थ केला, पण आताच्या बाया जिजाबाईसारखे आपला संसार करून परमार्थ करतील का. आताच्या बायाला तर सगळं फॅशन पाहिजे. मग नाही, हेही नाही जमणार. तुकाराम महाराजाचं शास्त्र बसत नाही आपल्या ह्याच्यात. मग ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराज बसते, बायका ना पोरं ना गोर हनुमंतासारखं. तर हनुमंतासारखं म्हणून ज्ञानेश्वर महाराजाचा पर्यंत आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला. मग आपलं आयुष्य कसं काढायचं, तर परोपकार करत, ते समाजकारण असो, राजकारण असो, देवकारण असो, यात करता करता. आणि दुसरा मुद्दा होता, मी जे गव्हर्नमेंटची नोकरी करतो ते पैसे घेऊन करतो. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, बॅरिस्टर सावरकर, हे बॅरिस्टर सावरकरांनी काय म्हटलं, ही घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वान धरिले करी हे सतीचे. सतीचं वान कोण घेते, झाशीची राणी. दुसरं होते का युद्धात करायला तयार. रे हिंद बांधवा थांब या स्थळी, अश्रू 2 ढाळी,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाले. तांबे कुलवीर स्त्री ती नेवाळकरांची कीर्ती, हिंद भूध्वजा जणू जडती. रे हिंद बांधवा थांब या स्थळी, अश्रुदोन ढाळी ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाले. महाराणा प्रताप महात्मा यांनी बॅरिस्टर सगळे होते, पण नोकऱ्या पैशासाठी नाही केल्या, देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. लोकमान्य टिळकांचं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि तो मिळवणारच. नेताजी सुभाषचंद्र बोसचं तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. महात्मा गांधी अहिंसा परमो धर्म, असे हे सत्पुरुष राजा हरिश्चंद्रासारखे. तर असं आपल्याला वलय आहे, आपल्याला यांचा इतिहास माहीत आहे. म्हणून सावरकर की घेतले न व्रत हे अम्यंधतेने लब्ध प्रकाश इतिहास. आम्हाला इतिहास आहे, आमचे पूर्वज काय होते. विजयी बली जहाके भेजोड सूर माथे, गुरुद्रोण भीष्म अर्जुन व देश कौन सा है. काय म्हणते. नदिया जहां सुधा की धारा बहा रही है, सींचा हुआ सलोना वह देश कौन सा है. मनमोहनी प्रकृति की जो गोद में बसा है, सुख स्वर्ग सा जहा है वह देश कौन सा है. त्याच्या मी पोरा हो ममेवान से जीव लोके. त्यावेळी जी कविता लिहिली त्यांनी सांग. 36 कोटी भाई सेवक सपूत जिसके, भारत सिवाय दूजा वह देश कौन सा है. काय या ठिकाणी कोण झालं. विजयी बली जहां के, विजयी बली हनुमंत. भेचोड सूर माथे, महाराणा प्रताप, शिवाजी महाराज, झाशीवाली यांचे वंशज आपण. विजयी बली जहां के भेजोड सूर माथे, गुरुद्रोण भीष्म अर्जुन, गुरुद्रोण भीष्म अर्जुन वह देश कौन सा है. त्या देशाचे आपण वंशज आहोत, आपण काही साधे सुधे न. म्हणून आपण कोण आहो. मी पहिल्यांदा हु आयाम, मी कोण आहो. मी ईश्वराचा पुत्र. आपल्याला विसरलो आपण कोण आहो. अमृतस्य पुत्र, काय ईश्वराचा पुत्र आहो. म्हणून तमसो मा ज्योतिर्गमय, असतो मा सद्गमय आणि मृत्योर मा मृतगमय. म्हणजे आपण मरणारे नाही, हे शरीर मरणार आहे. मृत्योर मा म्हणजे मृत्यू करणारं, मृत्योर मा मृतगमय म्हणजे आपण न मरणारे अमृत. तर न मरणारं कोण आत्मा. आणि म्हणून ऋग्वेद तत्वमसी, नंतर चौथा आहे ऋग्वेदाचे सामवेद. अयम आत्मा ब्रह्म, अयम आत्मा जिकडे तिकडे सगळे जे जे भेटे भूत ते ते मानजे भगवंत, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, तया ध्यान जप तप त्याशी नाही. ज्याला जिकडे तिकडे जर भगवंत दिसला तर त्याला बाकीचं काही करण्याची, जप ध्यान तप करण्याची गरज नाही असं म्हणतात. काय ते इंग्रजी स्वामी विवेकानंद म्हणतात. द गॉड इन यू इज द गॉड इन ऑल. इफ यू हॅव नॉट नोन धिस यू हॅव नोन नथिंग. हाऊ कॅन बी डिफरन्स. इट इज ऑल वन. एव्हरी बीइंग इज द टेम्पल ऑफ द मोस्ट हाय. हे सगळं एकच आहे बरं. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, जे जे दृष्टी दिसे ते ते सर्व हरिरूप. ईश्वर सर्व भूताना, सर्व जे दिसते ते ईश्वर सर्व भूताना. आणि स्वामी विवेकानंद त्याचा आहे मी अर्थ समजावून सांगतो. द गॉड इन यू इज द गॉड. जे तुझ्यात ईश्वर आहे तोच सगळीकडे ईश्वर आहे. द गॉड इन यू म्हणजे तुझ्यात. द गॉड इन यू इज द गॉड इन ऑल. ऑल एवढं तर समजते ना, ऑल म्हणजे सर्व, सगळीकडे ईश्वर आहे. द गॉड इन यू इज द गॉड इन ऑल. इफ यू हॅव नॉट नोन धिस. जर तू जीवनात येऊन एवढं समजलं नाही भागवत पुराण गीता श्रवण ऐकून, इफ यू हॅव नॉट नोन धिस, नोन म्हणजे जाणणं. जर तू या जीवनात येऊन एवढं जाणलं नाही, यू हॅव नोन नथिंग. तो काही जीवनात मिळवलं नाही असं म्हणतात. यू हॅव नोन हाऊ कॅन बी डिफरन्स. डिफरन्स म्हणजे फरक. त्याच्यात आणि तुमच्यात काय फरक आहे. इट इज ऑल वन. सर्व काही एकच आहे. साईबाबा शिर्डीचे सबका मालिक एक. इट इज ऑल वन. एवढं तर समजतं ना. इट इज ऑल वन. वन म्हणजे एक. एवढं तर साधं समजतेच ना. इट इज ऑल वन. आणि काय सांगितलं पुढचं. एव्हरी बिंग. बिंग म्हणजे प्राणी मात्र. एव्हरी म्हणजे प्रत्येक. एव्हरी बिंग इज द टेम्पल. हे देऊळ नाही. एव्हरी बिंग इज द टेम्पल म्हणजे देऊळ. एव्हरी बिंग इज द टेम्पल ऑफ द मोस्ट हाय.
मोष्ट आम्ही त्या सर्वश्रेष्ठ परमात्म्याचं प्रत्येक प्राणीमात्राचं शरीर, जसं आपण गायीची पूजा करतो, का करतो? 33 कोटी देव आहे म्हणून. तुळशीची पूजा करतो, त्याच्यात ईश्वर आहे म्हणून. वडाची वटसावित्रीच्या दिवशी पूजा का करतो? दोरे का बांधतो? त्यात देव आहे म्हणून. तर एव्हरी बिंग इज दी टेम्पल ऑफ दी मोस्ट हाय. त्या सर्वश्रेष्ठ परमात्म्याचं प्रत्येक प्राणीमात्राचं शरीर हे मंदिर आहे. म्हणून प्रत्येक प्राणीमात्राची सेवा करावी. म्हणून नामदेवाला कुत्र जरी दिसलं तरी त्याच्या मागं पूर्णाची पोळी घेऊन चालले, वाटी घेऊन गेले. एकनाथ महाराज तळमळ जरी गाढव जरी दिसलं तरी त्याने पाण्याचं जे गंगेचं जे वाराणसीचं काशीचं पाणी आलं ते त्याला रिचवलं. सगळे लोक म्हणत भोवतालचे, अहो या गाढवाला पाणी पाजू नका, रामेश्वराला न्यायला लागते. रामेश्वरी फक्त मंगरुळी इतकंच अंतर राहिलं आणि तुम्ही इतक्या लांब आणलं आणि इथे या गाढवाला पाणी पाजता. हे सगळं आपलं वाया जाईल ना, तीर्थाचं पुण्य. ते म्हणे जाऊ दे म्हणे वाया, पण मी या गाढवाले पाणी पाजून मला इथेच आहे महादेव. आणि गाढवाला एवढा मोठा तंबा वाजवला अगोदरच्या दिवशी. आणि तिथे लोक म्हणे आपोआप त्या महादेवच्या पिंडीवर दुसऱ्या दिवशी गेले ते तिथं लोक म्हणे आपोआपच पाणी पडत होते. लोक म्हणे त्या वाजता या ठिकाणी गाढवाला संत एकनाथ महाराज पाणी पाजून राहिले होते. याले म्हणतात जे जे बे भोटे भूत ते ते मानिजे भगवंत. तर हे अशा प्रकारची बुद्धी आपल्याला प्राप्त, याला म्हणतात अयम आत्मा ब्रह्म. एवढं सांगण्यासाठी, तत्त्व सांगण्यासाठी एवढं सांगितलं. आणि सरते शेवटी सांगितलं अथर्ववेद काय म्हणते? अहम ब्रह्मास्मी, मीच ईश्वर आहे, मीच ईश्वर ब्रह्म. महावाक्याचे अंतर, रामदास स्वामी म्हणतात महावाक्याचे अंतर ब्रह्म तुची निरंतर. तूच ब्रह्म आहेस. या वचनाचा विसर पडोच नाही. मीच ब्रह्मा, या वचनाचा विसर पडू नये. मी कोण आहो हे आपल्याला आठवण असली पाहिजे. मी ईश्वराचा पुत्र आहो, अमृतस्य पुत्र, अशा प्रकारचं मी आहो. आणि त्याच्याप्रमाणे मी ईश्वर राजाचं पोरग राजाच होईल ना. आपण ईश्वराचे ईश्वरच ब्रह्मास्मी. देव पावयासी गेलो, देव होऊनी बसलो. देव कुठे नाही सापडणार. स्वतः देव होईल, ते स्वतः देव होते. झोले बाबा देव पाल, झोले बाबा देव झाले. गजानन महाराज देव पाल, देव तेच झाले. तेजस्वी महाराज तेच देव झाले. संत हे चालते बोलते पृथ्वीवरील परमेश्वर असतात. आपल्याला समजत नाही ते. देव काही स्वतः येत नाहीत पुढे. त्यावेळेस रावणाच्या समोर जसा राम आला, रावण एवढा पापी म्हणतो आपण, पण त्याला राम प्रत्यक्ष दिसत होता. आपण एवढे पुण्यवान, जप तप करतो, तीर्थयात्रा करतो, नामस्मरण करतो, आपल्याला दिसते का राम? मग रावण तर पापी होता, रावणाच्या समोर राम होता. कंस तर पापी होता, त्याच्यासमोर कृष्ण होता. पुतना तर पापी नव्हती, तिने ते ताकीद घेतलं. मग ते पुण्यवान म्हणावं का पापी म्हणा? रावण पुण्यवान म्हणावं का पापी म्हणा? सांगा. अहो ते त्यांचे द्वारपाल होते, त्यांचं एवढं पुण्य होतं म्हणून राम त्यांच्यासमोर बाण मारायला आला. त्यांच्या हातून त्यांना मरण पाहिजे होतं. जटायू पक्षाला मांडीवर मरण पाहिजे होतं. बालीला त्यांनी सांगितलं की तुझ्यासमोर मला मरण पाहिजे. ज्या ज्या संतांनी म्हटलं तुझ्यासमोर मला मरण पाहिजे की अशी घडी पुन्हा येणार नाही. शबरीनं म्हटलं रामा पुन्हा तू मला मिळणार नाहीस. हे संधी त्यांनी वाया गमावली नाही. याला म्हणतात धन्य धन्य नरदेहाची प्राप्ती, धन्य धन्य साधूची संगती, धन्य धन्य ते भावार्थी जे भगवत भक्ती रंगले. ते त्यांनी वेळ गमावला नाही. रावणाने वेळ चुकवलेली नाही. सीता नेली, यांनी मरून घेतलं आणि शेवटी मरताना राम म्हटलं. महात्मा गांधींनी राम म्हटलं. तर आपल्याला हे असं लक्षात आलं पाहिजे. आपण तर पुण्यमान, आपण एवढे राम 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 म्हणतो, एकही दिवस राम नाही. स्वप्नातही नाही येत. बरं दिवस स्वप्नात तर यावं की नाही? स्वप्नात आपल्या दिवसावर राम आलता बा, मला दर्शन दिलं नाही. तर आपण तेवढे पुण्यवान, त्याचा अर्थ नाही म्हणजे आपण पुण्य करत राहा. ते पुण्यवान होतेच, पण त्यांनी आपल्याला आदर्श दाखवण्यासाठी असं जर केलं तर कसं होते, असं जर केलं तर म्हणजे सीता जर चोरून नेली मग कसं होते रावण. म्हणजे आपल्याला सिनेमे जे लोक तयार करतात ते सिनेमे काय खरे असतात का? पण असं जर केलं, चोरी केली, खून केली की त्याला फाशी होते, मृत्यूदंड होते, असं ते प्रत्यक्ष काहीच नसते स्टोरी. त्याचप्रमाणे हे तुम्हा मला समजण्यासाठी रावणानं जर असं करू नये, असं केल्यानं काय होते, दारू पिल्यानं काय होते, धुंदुकारीनं 5 वेश्या केल्यानं काय होते, असं करण्यासाठी परीक्षिती राजानं गळ्यात सर्प टाकल्यानं, परीक्षिती राजा ज्याला देवाचं दर्शन गर्भात झालं ते असं काम करेल का? आणि त्यानं तो सापही जर टाकला असेल तर कसं म्हणून टाकलं माहीत आहे का तुम्हाला? तिथं पुष्पहार नव्हता. आता मला महागड्यात टाकायसाठी, महागड्यात नाही, माझ्या गड्यात टाकणं म्हणजे रामाच्या गड्यात टाकणं. तर आता यानं मग शिलून आणला. त्याला वाटतं बा महाराच्या गड्यात हार टाकायसाठी म्हणते वाटते, ना माझ्यासाठी नाही. तसं परीक्षिती राजानं जे साप टाकला तर तिथं हार नव्हता.
मग मी या ऋषीचं स्वागत कसं करू? महादेवाच्या गळ्यात साप आहे आणि हे तर ऋषितुल्य महादेवाच्या समान आहेत म्हणून हार टाकला. सांगते कोणी असं? हे व तत्व, हे तत्व समजल्याशिवाय, महापुरुषाच्या चांगल्या गोष्टी ऐकल्याशिवाय तुम्हा आम्हाला मिळणार नाही. हे मी मोठमोठ्या संतांच्या गोष्टी त्यांचं उच्छिष्ट सांगतो बरं, माझ्याजवळचं काहीच नाही सांगत. आणि म्हणून त्यांनी साप टाकला. सरते शेवटी 7 दिवस भागवत ऐकल्यानंतर परीक्षिती राजाला शुक महाराजांना विचारलं, सांग परीक्षिती राजा, मी तुला पुन्हा राजा करू शकतो? सरप काय रे, मी आहे तोपर्यंत येत नाही, पण तुझ्या जर डोका टाकलं तुला डसतही नाही. सांग तुला राज्य पाहिजे का? ते म्हणे नाही, पुन्हा मला राज्य चालव, पुन्हा मी असं करील, तुम्ही मला भागवत सांगायला येसाल आणि भागवत सांगून माझी मुक्ती होईल, असं मला पुन्हा येणार नाही ना. तुम्ही मला भागवत सांगायला ती येणार नाही 7 दिवस. मग आज जर मला मुक्ती मिळत असेल, मी राज्य करून पुण्यात तुम्ही नाही आले तर मग कसं करा? ते म्हणे पुढचं नाही मी सांगत, आता तुला राज्य पडेल तर राज्यही देतो आणि तुला मुक्ती मिळेल तर मुक्ती देतो, आणि सर्पाची काहीच गोष्ट नाही. तर त्याला अगोदरच याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. परीक्षिती राजाला तेव्हाच मुक्ती दिली. आणि काय विचारलं ते माहीत आहे का? सरते शेवटी तुम्हाला शेवटचं सांगून देतो. परीक्षिती राजाला एक प्रश्न विचारला, तुले तक्षकील डसायले बोराच्या रूपात येऊ कायच्यात येऊ, मग त्यावेळेस तू त्याला काय करशील? आपल्याला जर एखादा शत्रू तलवार घेऊन आपण आपल्या पोराला अरे याला मारा, जन्मजय होता, सगळे सैन्य घेऊन होता, तलवारी घेऊन होता, कुठूनही जर शिरपात खांडोडी करायसाठी काचाच्या बंगल्यात त्याला ठेवलं होतं, तुम्हाला कल्पना आहे. अनेक भागवतात अनेक युगाच्या अनेक कथा असतात, त्याच्यामुळे तर ते सर्प येत होता का? पण शुक महाराजांना विचारलं परीक्षिती राजाला, जर तुला तक्षक नावाचा सर्प डसायला आला तर त्यावर तू काय करशील? मी त्याला आलिंगन देईल, न घडो कोणा जीवाचा मच्छर, वरमेश्वरेश्वर पूजनाचे. काय म्हटलं परीक्षिती राजांना माहीत आहे? ऐकलं तुम्ही आजपर्यंत असं? अरे आपण फक्त म्हणतो जे जे भेटे भूत होते ते म्हण, मग त्या तक्षका सर्प नाही का? मीराबाईने विषयाचा प्याला घेतला नाही का? भक्त प्रल्हादाला असं म्हटलं का मला याच्याहून काहून टाकता? त्यानं म्हणलं या खांबात देवा, त्याला भेटला नाही का? ह्या सगळ्या गोष्टी निवड ऐकण्यासाठी नाहीत, त्याच्यावर विचार करण्यासाठी आहेत. याला म्हणतात तत्व. आणि ते सांगत मी त्याला आलिंगन देईल. अरे ठीक आहे, मग तू जर त्या तक्षकाला आली तर तुला आताच मुक्ती मिळाली, तुले सर्प येऊन डसो का नाही? भागवतापासून 7 गोष्टी प्राप्त होते. तुम्हाला सांगितलं ज्ञान भक्ती वैराग्य तर प्राप्त होते, आणि या भागवताच्या गोष्टीपासूनच मी आज असावं. तुम्हाला उदाहरणासाठी सांगायचं असेल तर हे गोष्टी काय मी तसं नाही, मला कसं वीत रागी आशा धरता परमार्थाची दिराशा तुटली स्वार्थाची, या कारणे नैराश्यता साधूची ओळखणं. स्वरूपाचा संयोगी स्वरूपच झाला योगी, या कारणे वीत रागे निरंतर. त्याचा स्वरूपकार बुद्धी. आपल्याला काय कोणती बुद्धी पाहिजे ईश्वराकडे होण्याची? सद्रूप चिद्रूप तद्रूप. स्वस्वरूप म्हणजे आपले रूप, आपले रूप म्हणजे अरूप. तत्वनिरसन उपरी. हे तत्वाचं निरसन केल्यानंतर आपण कोण आहोत? सद्रूप चिद्रूप तद्रूप. स्वस्वरूप म्हणजे आपले रूप, आपले रूप म्हणजे अरूप. तत्वनिरसना उपरी. सोहम हंसा तत्वमसी, ते तू ब्रह्म आहेसी. विचारे पाहता स्थिती ऐसी, विचारे पाहता स्थिती ऐसी सहजची झाली. स्वरूपी स्वरूप झाला, मग तो पडोनी राहिला, अथवा उठोने पडाला चढेना तो. अचड झाली अंतरस्थिती, अंतरज पाहिजे निवृत्ती. अंतर लागले भगवंती तोची साधू, मग चढताच चढ. चंचडपणे निश्चळ, निश्चळ असण चंचळ देह त्याचा. येथे कारण अंतरस्थिती, अंतरीच पाहिजे निवृत्ती. अंतर लागले भगवंती तोची साधू. बाह्य भलतैसे असावे, अंतर स्वरूपी लागावे. लक्षणे दिसती स्वभावे साधू अंगी. धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहण्या स्वधर्म. हेच जाणीजे मुख्य वर्म साधू लक्षणाचे. साधूचे लक्षण हे आहेत. अशा प्रकारचं हे त्याला विचारलं की तुला तक्ष, तर त्याने सांगितलं जिकडे तिकडे भगवंतच. मग म्हणून भागवताचं ज्ञान भक्ती आणि वैराग्य प्राप्त होते हे गोष्टी. आणि दुसऱ्या 7 गोष्टी प्राप्त होते. पहिल्यांदा होते निर्भयता.
मनुष्य मेला तरी त्याचं का ते शरीर मरणारच आहे त्याचं भेव का? कुठंतरी कुठंतरी मरणार म्हणून भक्त प्रल्हादाला भीती वाटली का? त्या तेलाच्या कडीत टाकलं, पर्वतावर हत्तीच्या तोंडी दिलं, भीती वाटली का? का ते शरीर जाणार आहे म्हणून. निर्भयता, त्याच्यानंतर निसंशयता. हे सगळं ज्ञान कशासाठी ऐकलं? तसं नाही आपल्याला भक्ती करावं वाटत. आपल्या मनातले जे कोण करायला पाहिजे भक्ती, कोण भागवत ऐकायला पाहिजे, कोण इथे काय हे करायला पाहिजे, हे सगळे आले पाहिजे विचार, आणि ते संशयाचं निराकरण झालं पाहिजे. त्याला म्हणतात निसंशयता. या भागवतामुळे आपल्या मनात कोणते संशय राहत नाही. संशय न राहिल्यानंतर मग काय प्राप्त होते? निश्चिंतता. काय निश्चिंतता म्हणजे तो अशा प्रकारे निश्चिंत वृत्ती होते. स्वरूपी लागती अशा ती निश्चिंत वृत्ती झाली. ती दुसरा गुण. पहिल्यांदा निर्भयता, निसंशयता, निश्चितता. निश्चिंतता झाल्यानंतर मग निर्वैरता. निर्वैरता भागवतामुळे गुण शुक महाराजांना सांगत नाही. त्याला नाही, तक्षक सांगायची वैर करायचं नाही. त्यानं केलं असेल ते करू दे, पण तुले नाही करायचं. हे निर्वैरता. मग समदर्शिता, पाचवा गुण. समदर्शिता म्हणजे सगळ्या ठिकाणी परमेश्वर आहे असं समजून आपण त्याची अवहेलना, निंदा, मस्ती करू नये. नसल चांगलं करायचं तर कांगू नये, कोणाला पाणी द्यायचं तर देऊ नये, पण तू इथे कशाला आला असं म्हणू नये. तुला माझा दरवाजा दिसला का असं म्हणू नये. गावात 100 दरवाजे आहेत, माझ घरी पाणी प्यायला कसा आला असं म्हणू नये. ठीक आहे बा, आमच्या घरी काही कोणी नाही, काहीतरी चांगलं बोलून त्याला वाटी लावावा. तर याला म्हणतात समदर्शिता. नंतर काय होते? भगवत दर्शन. जिकडे तिकडे त्याला भगवत दर्शन दिसायला लागते. मग तसं परिस्थिती राजाला तक्षकामध्ये काय दिसायला लागलं भगवत दर्शन, न घडो कोणा जीवाचा. आणि नंतर सरते शेवटी जे काही प्राप्त होते सगळ्यात महत्त्वाचं ते प्रेम. कोणाबद्दल प्रेम तयार होते? मग लोक म्हणतात याच्याबद्दल प्रेम करून, त्याच्याबद्दल. शुक महाराजाचं प्रेम किती होतं, त्याला स्त्री पुरुष दिसत नव्हते. तुम्हाला भागवतात कथा आहे, ज्यावेळेस व्यास मुनी शरे शुका अरे शुका म्हणत होते, व्यास शुक चालतच होता. तिथे आंघोळ करणाऱ्या स्त्रिया होत्या, ऋषी अप्सरा. त्या आंघोळ करताना ज्यावेळेस शुक महाराज त्यावेळेस मस्त आंघोळ करत होत्या, पोहत होत्या. आणि 80 वर्षाचा म्हातारा व्यास गेला, त्यावेळेस त्याने अंगावर ते साड्या घेतल्या. त्या बुड्यानं विचारलं व्यास महाराजानं, 16 वर्षाचं पोरगं, बरं ते नग्न तरुण ताठ, तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटली? आणि मी 80 वर्षाचं दाढी गिडी आहो, आणि महापुढे तुम्ही म्हणजे नाही. म्हणे तुम्ही गृहस्थ धर्मी आहे, तुम्हाला स्त्री धर्म पुरुष धर्म हे सगळं माहीत आहे. शुक महाराजाला स्त्री धर्म पुरुष धर्म त्याला काही माहीत नाही. त्याच्याकडे पडल्यानंतर काहीच त्याला होत नाही, म्हणून आम्हाला त्याचं काहीही वाटलं नाही. आणि ज्यावेळेस शुक महाराजांनी नारदाची परीक्षा जनकराजानं घेतली, ते सांगतो शुक महाराजाचं. शुकासारखे वैराग्य कोणाचं नाही असं जे म्हटल्या जाते, शुकासारखे वैराग्य नाही असं जे म्हटल्या जाते. शुक आणि नारद मुनी वेगळ्या पलंगावर बसवले. पलंगावर म्हणजे बंगईवर. आणि जनकराजानं या दोघंही ब्रह्मचारी, नारदही ब्रह्मचारी आणि शुक महाराजही ब्रह्मचारी. मग फक्त ईदभर अंतर होतं मधात. म्हणजे आता हे समजा, आणि इकडून शुक महाराज बसले, एका इकडून नारद बसले. जनक राजाने त्यांची स्वतःची पत्नी दोघांच्या मंदात बसायला सांगितलं पत्नीला, बस यायच्या मंदात. मग बसले. शुक महाराज जराशे ढळले नाही. त्याच्या मांडीले त्या बाईची मांडी लागली तरी ढळले नाही. नारदाला वाटलं बाईची मांडी कशी काय लागू देता, जराशे सरकले, जागा दिली. मग याचा का शुक महाराजांना स्त्री पुरुष हा भेद नव्हता. नारदाच्या मनात, त्यांच्या मनात झाली होती ना इच्छा की बाकीच्याला जसं पत्नी श्रीकृष्णाला 16,800 108 आहेत, मलाही करा असं वाटलं. म्हणून त्यांच्या मनात थोडीशी काहीतरी कुठेतरी कमतरता होती. ती जनकानं तिथं दाखवली. दोघंही ब्रह्मचारी, तसं काहीच नाही. प्रश्न कसं की शुकासारखं वैराग्य. म्हणून ज्यावेळेस शुक महाराज तसे जात होते, त्या स्त्रियांनी अंगावर कपडे पण नाही घेतले, तशाच पोहत राहिल्या. पण व्यास महाराजाला हे तुम्हाला उदाहरणासाठी सांगितलं जाते, त्याच्यासाठी काही नाही की कशा प्रकारचं दांडगं वैराग्य म्हणतात. आता वैराग्याचं नावच निघालं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी वैराग्यावर कोणत्या ओवी लिहिल्या ते सांगत. उठलेनी वैराग्य जेने, उठलेनी वैराग्य जेने, हा त्रिवर्ग ऐसा सांडणे, जैसे वमुनिया सुने आताच गेले. कसं उठलेनी वैराग्य, जर असं दांडगं वैराग्य, जर भक्ती ज्ञान आरोग्य जाऊन आपल्याला, जसं त्या ध्रुवबाळा जड भरताला कसं राज्य सोडून दिलं, सगळे लोक सोडून देतात, तसं जर वैराग्य प्राप्त झालं तर काय होते. उठलेनी वैराग्य जेने, हा त्रिवर्ग ऐसा सांडणे. त्रिवर्ग म्हणजे
स्वर्ग मृत्यू आणि म्हणजे त्रिशब्द, स्वर्ग मृत्यू पाताळाचं राज्य हा त्रिवर्ग ऐसा सांडणे, सांडून द्यायचं. जसं रामानं 14 वर्ष वनवास का ताबडतोब कैकेयीच्या म्हणण्यावर गेला. दुसरं तर म्हणत होतं मला हे तुम्हाला राजपुत्र घोषित केला, टाका कैकेयीला बंदीत, टाका दशरथाला कायचं देणार आहे, बंदीत टाकतो. औरंगजेबाने त्याचे स्वतःचे शहाजहान बादशाह अंदर टाकले, त्यांना टाकता आला त्याचा राजपुत्र घोषित झाला होता. राम घोषित झाला होता अगोदरच्या दिवशी, उद्या रामाला गादी मिळणार, सगळं सैन्य त्याच्या ताब्यात होतं. त्या कैकेयीला अंदर टाकू शकत होता, दशरथाला अंदर टाकता, राहू द्या ते मरे लोक त्याच्यातच. काही म्हातारपणी याची बुद्धी बाचळली. मला राम राज्य काय ठरवते, म्या काय म्हणलं होतं तुम्हाला गादीवर बसवा, पण नाही. तर स्वर्ग मृत्यू पाताळाचं राज्य म्हणजे 14 वर्ष वनवास तर वनवास रामाने एका क्षणात गेला. बरं तुम्ही म्हणता राम गेला बुवा, हे तर लय 10,000 वर्ष, पण भगवान गौतम बुद्ध आज 2,500 वर्षापूर्वी सिद्धोधन राजा आणि शुद्धमती राणी त्यांचा मुलगा हिंदू धर्माचा, त्याचा पहिल्यांदा सिद्धार्थ नाव होतं, नंतर गौतम बुद्ध झालं. तर अशा प्रकारचं त्यानं सुद्धा राज्य सोडून दिलं. तर त्याचं जे कथानक होतं, भविष्य होतं, एक तर हा चक्रवर्ती राजा होईल किंवा फार मोठा परमहंस संन्यासी होईल. तर सिद्धोधन राजानं काय केलं, हिंदू धर्माचाच राजा, की अरे याला संसारातलं दुःख माहीत होऊ नये म्हणून 25 वर्षाचं होईपर्यंत लहान मुलं हे बाग बगीचे, पावसाळ्यातला बंगलावाला, हिवाळ्यातला वाला, उन्हाळ्यातला वाला, एअरकूलवालं लग्न करून दिलं. यशोधरा नावाच्या पत्नीची मुलगाड झाला राहुल नावाचा. आता काय होते, आता कुठे जाईल, अटकला बाईत, अटकला पोरात. ज्यावेळेस तो घराच्या बाहेर गेला, त्या रथावर बसून राजानं जाऊ दिलं, तर त्यावेळेस हे कुष्ठरोगीचे लोक दिसले. त्या सारथ्याला विचारलं, याला हे असं असं काऊन झालं, हातबोटं तुटेल काऊन काऊन नाही, महारोग जर झाला तर असं होऊ शकते महाराज, असं त्याचा सारथी सांगत होता. अरे माणसाला होते, मी तर चांगला, तुम्हाला रोग झाला तर तुम्ही तसंच होता. पुढे गेला, जर झालेली म्हातारी दिसली 80 वर्षाची. ते म्हणे हे काऊन म्हातारी झाले, नाही म्हणे महाराज आज तुम्ही 25 वर्षाच्या, 80 वर्ष तुम्ही असंच होता, 100 वर्ष झाले की असं. बरं पुढे एक मडं दिसलं, हे काय चाललं, 4 लोक त्याला वर घेऊन चालले. अरे माणूस मेला म्हणे, असं माणूसही मरते, त्याला काहीच माहीत नव्हतं हे कसं काय ते. अरे बापरे, हे तर फार मोठे ना. आपण तर म्हणतो मस्त आनंदातली गोष्टी आहेत. आपुले मरण पाहिले मी डोळा, तुकाराम महाराज म्हणतात आपल्याला आपले मरण पहिल्यांदा दिसलं पाहिजे. परीक्षिती राजांना पहिला प्रश्न विचारला भागवतामध्ये, काय विचारला, काय कि ज्याला मरण आलं का, जिसको मरण आता है उसने क्या करना चाहिए. जिसका मरण नज़दीक हो, जिसका मरण जल्दी आने वाला हो, मरने वाला हो, उसने क्या करना चाहिए. म्हणजे आपलं जर मरण आपल्याला जवळ आलेलं माहीत सांगितलं सर, आपण काय करायला पाहिजे. हा परिस्थितीचा तुमच्या आमच्यासाठी, त्याला तर माहीतच होतं 7 दिवसाला मरणार, पण तुमच्या आमच्यासाठी प्रश्न विचारला की आपलं मरण जर जवळ आलं किंवा मरणार असू, आपण मरणारच आहो, पण आपल्याला कुठं वाटतं आपल्याला मरतो म्हणून. आश्चर्य विचारलं धर्मराजाला की सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं आहे. सगळ्यात धर्मराजानं होतं सगळ्यात मोठं आज सगळेच लोक मरताना प्रेत पाहते, बिमार होतात, दवाखान्यात जातात. आता मी काल दवाखान्यात आलो, पण मला वाटते मी मरतच नाही, पण मी मरीलच नाही द्या, पण का दवाखान्यातून ICUमधून आलो एकाची भेट घेऊन. तर आमचा मित्र, तर माणसाला असं वाटतं मी मरतच नाही, हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. माणसाला समोर रोज मरताना माणसं दिसते, ढोरं पशु पक्षी. आज मला मुंबईत रोज माणसाने मरण, त्या माणसाजवळ कोणीच नाही आहे. जसं कुत्र्याजवळ कोणी मिळवलं का, आपणही मुंबईत जर असं मेलो आपल्याला कोणी उचलणारही नाही, सापडणार नाही. म्हणून मरण सुधारावं लागते. मरण सुधारणं म्हणजे काय, परीक्षित राजानं हा विचार केला की मरणासन्न व्यक्तीने क्या करना चाहिए. म्हणजे ज्याचं मरण जवळ आलं तर त्याच्यासाठी अनेक उपाय सांगितले. ज्ञानयोग सांगितला नाही, ज्ञानेन सदृशम पवित्रम्यम विद्यते. ज्ञानानं काय होते, नॉलेज नोज गॉड. ज्ञानाने ईश्वर कळतो, ईश्वर कसा आहे, ईश्वराची पार्श्वभूमी कशी आहे, ईश्वराचं रूप कसं आहे, ईश्वराचं काय गुणगान कसं आहे. नाम रूप लीला आणि धाम. नाम त्याचं रूप, विठ्ठलाचं नाम, विठ्ठलाचं रूप, त्याच्या लीला, विठ्ठलानं काय काय केलं, सगळ्या लोकांचा सांभाळ जनाबाईचा कसा काय केलं, ज्ञानेश्वराचा त्याच्या लीला, आणि नंतर धाम, पंढरी, काशी, गोकुळ, वृंदावन, श्रीकृष्णानं कशा कशा लीला केल्या, गोकुळात त्याचा कसं होतं हे प्रेम. हे जे मला सांगायचं होतं भागवत विसरून जाईल म्हणून हे प्रेम तयार होते. हे प्रेम ज्याच्यासाठी असं प्रेम तयार होतं त्याला कोणा जीवाचा मच्छर घडत नाही. तर अशा प्रकारची त्याची स्थिती बनत जाते. आणि म्हणून
म्हणून मरणासन्न व्यक्तीने क्या करना चाहिए की मरणासन्न व्यक्तीने आपल्याला 84 लक्ष योनी भोगून हा जो नरदेह मिळाला त्याचं सार्थक केला पाहिजे. त्याला अशा प्रकारचं असं करता करता देव पावयासी गेलो देव होऊने बसलो. तर म्हणून हो वैराग्याचं लक्षणं सांगून राहिलो. तुम्हाला आठवत ध्यान नाही राहा. उठलेनी वैराग्य जेने हा त्रिवर्ग ऐसा सांडणे जैसे व मुनिया सुनिया आताच गेले. कुत्र जर काही खाल्लं असेल ना आणि त्यानं जर वांती केली ना त्या वांतीकडे डबल पाहत नाही. आपण वांती केली डबल पाहतो का? तसं स्वर्ग मृत्यू पाताळाचं जरी राज्य भेटलं तो वांतीप्रमाणे टाकून देतो. भगवान गौतम बुद्धानं डबल पाहिलं नाही घराकडे. रामानं पुन्हा 14 वर्ष वनवास भोगला. तर अशा प्रकारची माहिती कुठलेही वैराग्य जर या ज्ञानभक्ती या भागवतामुळे जर वैराग्य त्याला हे गोष्टी काही वाटत नाही. वैराग्य प्राप्त होते. दुसरी ओवी आहे ज्ञानेश्वरीतली वैराग्यासंबंधी. पदार्थ जाती आगवा भरला से पांडवा विटवी तो हा वा वैराग्य लाटू. जेवढे काही पदार्थ दिसत असतील विमानं गाड्या गोड्या बंगले सगळं या पदार्थ जाती संबंधाने त्याची आसक्ती बनत नाही. पदार्थ जाती आघवा भरला असे पांडवा म्हणजे अर्जुनाला म्हटलं. भरला से पांडवा विटवी हा शब्द महत्त्वाचा. विटवी तो हा वा वैराग्य लाठू. लाठू म्हणजे दांडग. असं तसं नाही जर असं जायचं नक्की घरी यायचं. दांडग एकदा ठरवलं. भंडाऱ्या पर्वतात जायचं तुकाराम महाराजांना की ते वैकुंठाला विमानात जायपर्यंत ते देवभक्तीच करत बसायचं. अशा प्रकारचं याला दांडग वैराग्य म्हणतात. ते ईश्वर कशानं करतो? नॉलेज गोज गॉड. ज्ञानाने ईश्वर करतो. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम यम विद्यते. ज्ञानासारखी पवित्र वस्तू कोणतीही नाही. ज्ञानाने या सर्व गोष्टी करतात. म्हणून व्यासानं सांगितलं हे ज्ञान जे वेदाचं ज्ञान मी तुम्हाला देतो. पुराण 18 पुराणं तयार करतो. कलियुगातल्या लोकांना हे का प्राप्त होत नाही? हे अल्पमती आहेत. यांना मती अल्पमती आहेत. मंद बुद्धी आहेत. यांची बुद्धी मंद आहे. जो गव्हर्नमेंट मंद बुद्धीवाला पगार देते ना यांची बुद्धी मंद. त्याची जर तीव्र बुद्धी असती तर ईश्वराकडे वळलेलं असते. रामकृष्ण परमहंस विवेकानंदाचे काय म्हणतात? विवेकानंदानं ज्यावेळेस काली मातेकडे जातच नव्हता पण गेलं आणि माग तुला काय मागायचं ते विवेकानंद म्हणतात ज्ञान दे भक्ती दे वैराग्य दे. काय म्हणतात विवेकानंद? ज्ञान दे भक्ती दे वैराग्य दे. तर मग अरे तुला तर नोकरी पाहिजे होती बायका पोरगी पाहिजे होती ना तो काऊन ज्ञान भक्ती वैराग्य नाही म्हणे. मग तिथे गेल्यानंतर ईश्वर मला बुद्धी होऊ देत नाही. हे ईश्वराची कृपा. याला म्हणतात ईश्वराची. जाय दुसऱ्यांदा काली मातेले माग. दुसऱ्यांदा गेले विवेकानंद. काय म्हटलं? ज्ञान दे भक्ती दे वैराग्य दे. अरे आताही नाही मागितलं. नाही तिसऱ्यांदा जाय महादेवाकडे माग. जसं इथे महादेव म्हणजे काली माता म्हणजे पार्वती देवी आहे. तर तिसऱ्यांदा गेले विवेकानंद. माग तुला काय जे ऐश्वर्य मागते माझी काली माता द्यास तयार आहे. का तर रामकृष्ण परमहंस काली मातेशी प्रत्यक्ष बोलत होते. जसं तुम्ही म्हणसाल बा काली माता कशी काय संत नामदेव आपल्याला माहिती आहे ना ते जीव घालत होते. तुम्हाला उदाहरणासाठी सांगतो नाही तर काही काही गोष्टी मी सांगितलं तुम्हाला वाटते पण संत नामदेव प्रत्यक्ष जीव घालत होते विठोबाला. विठोबा जेवत होता त्याच्या म्हणण्यानुसार. तसं काली मातेले रामकृष्ण परमहंस प्रत्यक्ष जाय माग तुला जे लागेल ते देते माझी काली माता. हे भवानी येतात. तर तिसऱ्यांदा गेले. ज्ञान दे भक्ती दे वैराग्य दे हेच त्याच्या तोंडी आलं. मग म्हटलं रामकृष्ण परमहंस अरे हे काय मागतं नश्वर धन धान्य नेन ते नोकरीन बायकान पोरं. तुला काली माता ही जगदंबा माता कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर गुठयोग प्राप्त झाल्यानंतर तुझी सर्व चक्र जागृत झाल्यानंतर आतली आपली आत्म की चिंतनपर्यंत तुला ज्ञान द्यायला तयार आहे. तुला भक्ती द्यायला तयार आहे. तुला वैराग्य द्यायला तयार आहे आणि तुला ईश्वरापर्यंत नेण्यास तयार आहे. आणि तू हे काय मागतं? तुला ते मागू नाही देत. तुला लहान पोराला काय मागावं ते काय म्हणते जत्रेत गेलं की मला ते फुगा दे. बाप त्याच्या पिशा 100 रुपयाची गाडी घेऊन देतो म्हणते मोठं. ते म्हणते फुगा दे. म्हणजे पोराला समजते का काय मागायचं? ध्रुव बाळाला समजलं का काय मागायचं? नाही समजलं. ध्रुव बाळानं अडळपद मागितलं. काहून? तर मांडून उठवलं. मग मांडून तर मला कुठूनच कोणी हटवणार नाही म्हणून अडळपद मागितलं. पण भक्त प्रल्हादानं मागितलं का? भक्त प्रल्हादाला ईश्वरानं 3 वेळा म्हटलं माग माग माग. ते म्हणे 3 वेळा कोण म्हणते माग माग म्हणलं गुरफट होतं वाटते मी संसारात. काहीतरी मागच म्हणते काहीतरी मागच म्हणते. आपल्याला मागितलं की आपण काहीतरी मागूच ना. मला 100 एकर जमीन पाहिजे 1 कोटी रुपये पाहिजे काहीतरी मागूच ना.
तसं भक्त प्रल्हादालाही म्हटलं माग, तुला काय पाहिजे, मी प्रसन्न झालो. काहीच बोले ना. दुसऱ्यांदा म्हटलं माग, तरी काहीच बोले ना भक्त प्रल्हाद. तिसऱ्यांदा म्हटलं माग, तरी नाही. मग एवढंच म्हणतं का? मग त्याने विचार केला, ज्या ती माग माग म्हणते म्हणजे ईश्वर मला फसवते. मग त्याने मागितलं, मला काहीच न मागण्याची बुद्धी व्हाव, हे दे माग. मला काहीच मागण्याची बुद्धीच नाही झाली पाहिजे. न किं वांछती, हे भक्तीचं लक्षण आहे नारद भक्ती सूत्रात. आणि त्याचे गुरु होते नारद. नारदानं सांगितलं, न किंचित वांछती, कशाचीच इच्छा करू नकोस. न शोचती, कोणतं शोक दुःख करू नको. न द्वेष्टी, कोणाचा मच्छर करू नकोस. ना रमते, कुठे रमू नकोस, कोणत्या या बाहेरच्या जगात रमो. न चैव, आणि कोणती नवीन गोष्ट प्राप्त होण्याचा हव्यास करू नकोस. हे नारदानं नारद भक्तिसूत्रामध्ये भक्त प्रल्हादाला सांगितलेलं होतं. आणि म्हणून त्यानं सांग, मला काहीच न मागास नाही वाटलं पाहिजे, अशी बुद्धी दे. काहीच नाही. काही बुद्धी येईल आपल्याला वेळेवर, एवढं तप करून मागायची. तुम्ही ती धरणे बोलता काही मागसाल. काही नाही मागायचं. ईश्वराला काय मागायचं? दुसरं मागितलं भक्त काय, तर मला तुझं नेहमी सानिध्य घड, मला तुझ्यासोबतच राहण्याची बुद्धी व्हावी. तुझ्यासोबत जिथं राहशील ती, जिथं तू तिथं मी, जिथं मी तिथं तू. सोहम त्याला म्हणतात. कोणी सांगती बाय नाम, मना म्हणती राम राम. परी सोहम अति गुह्य निज नाम, वशिष्ठाने रामाशी उपदेशले. आपण राम राम म्हणतो, आणि वशिष्ठाने रामाला कोणता मंत्र सांगितला? सोहम अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है. ओहम सोहम श्वास से अपनी अंतरदृष्टी निरखना है. हां, तर आपली ओम सोहम, मला रामकृष्ण परमहंस, तर रामकृष्ण परमहंस म्हणतात. आपण म्हणतो तो पोरग मेरिटमध्ये आलं, त्याला गोल्ड मेडल भेटलं. अरे गोल्ड मेडल भेटलं, मेरिटमध्ये आलं. भक्त प्रल्हादाला एवढं राज्य, ध्रुवाला मिरेला एवढं राजकन्या होती, राजपुत्री होती. त्यांनी मागितलं का ते? राम वनवासात गेले. आपल्याला जर ही बुद्धी प्राप्त झाली तर आपल्याला ईश्वर प्राप्त करण्याची बुद्धी झाली पाहिजे. तोच खरा बुद्धिमान. कोण म्हणते? रामकृष्ण परमहंस विवेकानंद. तुला एवढी बुद्धी आहे ना, तुला इंग्रजीत बोलता ना. आता मी इंग्रजीत जे बोलतो, आता मी म्हणतो मी आणि माझं, मी शरीर नाही, माझं शरीर, मी शरीर नाही, माझं शरीर नाही. आणि हे जे म्हणतो ते इंग्रजीत काय म्हणते स्वामी, मी अँड माइन आर द रूट ऑफ कॉन्फ्लिक्ट. मी आणि माझं हे याच्यात कलाचं मूळ आहे. कला कोणतं? मी शरीरच जर नाही समजलं तर मला कोणताच कला नाही. आणि मला जर ईश्वराकडे जाण्याची बुद्धी असेल तर कोणतंच टेन्शन नाही. ऑल अटेन्शन विल टुवर्ड द गॉड, देन ऑल टेन्शन ऑफ माइंड विल बी लूज. जर पूर्ण लक्ष ईश्वराकडे असेल तर तुला कोणतंच टेन्शन नाही. जर भक्त प्रल्हादाचे नारायण नारायण म्हणत असेल तर तुला पर्वताहून ढकल, सापाच्या तेलाच्या कडीत टाक, मिरेले तू विषाचा प्याला दे, त्याला कोणतं टेन्शन? हे इंग्रजीतले वाक्य आहे तर स्वामी विवेकानंदाचे का? इफ यू वॉन्ट टू द लोटस ऑफ सक्सेस देन आय हॅव टू ट्रेड, वी हॅव टू ट्रेड द मडी ऑटर ऑफ इफोर्ट ऑफ. तर कशासाठी? जर तुम्हाला ईश्वराचं कमळाचं फूल यश प्राप्त व्हायचं असेल तर या संसाररूपी चिखलातून तुम्ही चिखल, प्रयत्नाचा चिखल प्राप्त करून ईश्वराला प्राप्त करा. अवेक, अराइज अँड नॉट स्टॉप टिल द गोल इज रीच. बी डायनामिक. उठ. उठ म्हणजे उठून नाही, इथून नाही. तू जाग. कशासाठी आपला जन्म आहे? उठ, जागा हो. आणि ध्येय गाठेपर्यंत वाटेत थांबू नकोस. जसं ध्रुवबाळ ईश्वर प्राप्तीपर्यंत मनात थांबला नाही. नारदानं म्हणलं घरी चाल, राजानं म्हणलं पूर्ण राज्य देतो, साप असते, विंचू असते, वाघ येतात, ते तरी जुमानलं नाही. ध्येय गाठेपर्यंत, हिमालयाच्या पर्वताच्या अंबरनाथ गुहेपर्यंत जायपर्यंत काही हो, देह जावो अथवा राहो, प्रभू चरणी लीन भाव. का अशा प्रकारची वृत्तीवर म्हणून तर इतकं नंतर ही बुद्धी भक्त प्रल्हादानं मागितली. रामकृष्ण परमहंस म्हटलं, अरे विवेकानंदा, तू इतका हुशार आहेस आणि हे काय मागतं संसारातल्या गोष्टी? अरे तुला जगन्माता ज्ञान भक्ती वैराग्य देण्याची इच्छा करते. तुझा बुद्धिमान, तुझ्या ज्ञानाचं सगळे जगाला होईल. म्हणून विवेकानंदाचं नाव सगळ्या जगात आहे, भारतातच नाही. आपला भारत देश विवेकानंद सर्व जगात ओळखला जाते. अमेरिकेत ज्यावेळेस गोलमेज परिषद होती त्यावेळेस सर्व जगातले धर्म परिषदातले लोक आले होते. सगळ्यांनी आपल्या आपल्या धर्माबद्दल, कुराणाबद्दल, बायबलबद्दल, येशू ख्रिस्त सगळे जे धर्म आपापली माहिती सांगितली. आणि विवेकानंदाचा ज्यावेळेस नंबर आला त्यावेळेस विवेकानंदांना मग 5 मिनटं असं, तुम्हाला आता काही जास्त वेळ नाही, आता 12 वाजत आले, रामजन्म बाकीचं राहिलं ते राहू द्या,
तुम्हाला 5 मिनिटात काय सांगायचं ते सांगा. विवेकानंदाला कमी वेळ देण्यात आला. सर ते शेवटी भारताचा कवा ढांग नंबर काय ते घाला. भारत आपण शांत आहो ना, आपल्याला कोणी कवा मन चालतं वा. तर विवेकानंद उठले आणि त्यांनी काय म्हटलं, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका. बरं, तर आतापर्यंत ते शब्द कोणच उच्चारला नव्हता. जे प्रेम शब्द म्हणतो ना, प्रेम. तर मग बाकीच्या देशात कोणता शब्द वापरत होते, लेडीज अँड जेंटलमन. जेंटलमन म्हणजे सभ्यगृहस्थ, लेडीज म्हणजे सभ्य स्त्रिया. आता समजा तुम्ही सभ्य स्त्रिया आणि सभ्यगृहस्थ असे वापरत होते शब्द. समजा काही बोलायचं असलं ना तर लेडीज अँड जेंटलमन म्हणून भाषणाची सुरुवात करत होते. तर विवेकानंदाने कशी सुरुवात केली, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका. माझे भाऊ आणि भगिनींनो, बंधू आणि भगिनींनो. याच्यात किती प्रेम तयार होते. इतकं म्हणलं की सगळ्या लोकांनी टाळ्याचा गजरच करून टाकला. तर हे आहे बुद्धीचं लक्षण. स्वामी रामकृष्ण परमहंसाचे भाऊ म्हणत होते, अरे तू शिकलेला आहे, नोकरी कर. रामकृष्ण परमहंस अरे म्हणे हे शिक्षण बुद्धिमत्ता कायच्यासाठी आहे. हे जर एवढं व्यासानं जर समजा हे भागवत ग्रंथ लिहिलं नसतं, त्याने त्याचंच काही करत बसलं तर आपल्याला ज्ञान प्राप्त होत होतं का. ज्ञानेश्वरानं ज्ञानेश्वरीचं मी ज्ञानेश्वरीतल्या ओव्या सांगू शकत होतो का. हे रामदासाचे म्हटलं जे साधू संतांचे जे लक्षण जे सांगितले, आता येथे कारण अंतरस्थिती, अंतरीचं पाहिजे निवृत्ती, अंतर लागले भगवंती तोच साधू, स्वरूपी स्वरूप झाला मग तो पडोनी राहिला, अथवा उठोनी पळाला चढे ना तो. येथे कारण अचळ स्थिती, अंतरीचं पाहिजे म्हणजे अचळ स्थिती झाल्यानंतर काय होते, तर अशा तेजस्वी महाराजांचे लक्षणं हे मी सांगू शकलो होतं का. समर्थ रामदास स्वामीने दासबोध ग्रंथ लिहिला असं. तुकाराम महाराज बुडते हे जन ने दखवे डोळा म्हणून कडवडा येत असे, ऐशी कडवड्याची जाती लाभावी नक हे म्हणू शकलो असतो का. तुकडोजी महाराज अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है, ओहम सोहम श्वास से अपनी अंतरदृष्टि निरखना है, चंचल मन को बुद्धि विचारक शुद्धी सतत ही करना. मी तुम्हाला आता सांगितलं ह्या सर्व कशासाठी गोष्ट. चंचल मन आहे आणि बुद्धी आहे, तर याला स्थिर करण्यासाठी चंचल मन को बुद्धि विचारक शुद्धि सतत ही करना है, निश्चल कर वृत्ति की धारा अंतर्मुख से स्थिर ना है, सहज समाधि चलते हलते सब कामों में रखना है, विश्वरूप विश्वात्मक दृष्टि अनासक्ति से चकना. सुख दुख कोणता, सुख दुख दोनों जीव धर्म है, इनसे निवृत्त होना है, सदा आत्मानंद की मस्ती पल पल में अनुभवना है, संत मिले सतसंग लाभ कर ज्ञान ध्यान में रमना है, कर्म फलों का त्याग निहित कर शांति स्थान में जमना है, इस मानव जीवन में इतनी मंजिल चढ़कर जाना है, तुकड्या दास कहे यह बानी रोज रोज ही गाणं आहे. म्हणून आपल्याला ज्ञानप्राप्ती झाली पाहिजे. ज्ञानानं काय होते, ईश्वर कळतो, नॉलेज नोज गॉड. आणि ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर काय होते, ईश्वराबद्दल प्रेम तयार होते. आपण त्याच्या जवळ येऊन बसतो. आपण राम जन्म आहे रामाच्या जवळ येऊन बसतो, रामाच्या फोटा भागवताजवळ येऊन बसतो, महादेवाच्या जवळ येऊन बसतो. काय होते, भावाने देव आकळतो. डिव्होशन अट्रॅक्ट्स गॉड इंग्रजीत. म्हणजे भक्तीनं ईश्वराच्या जवळ येतो. जवळ आलो म्हणजे मिळाला का आपल्याला. तुम्ही जवळ येऊन बसले म्हणजे राम भेटला का नाही. राम कधी भेटतो, अफेक्शन गेट्स गॉड. प्रेमाने ईश्वर मिळतो. शबरीला राम कधी मिळाले, प्रेमामुळे धावत आले. गोपिकेला कृष्ण कसा मिळाला, अर्जुनाला कृष्ण गीता का सांगितली एवढ्या अरण्यात युद्धाच्या वेळेला. विनोबा भावे म्हणतात ही गीता ही माझी माऊली आहे, गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेनता, पडता रडता घेई उचलोनी कडेवरी. जशी आई आपल्या मुलाला घेते, हे गीता मला माझ्या जीवनामध्ये किती काही जरी संकट आले तरी ज्यावेळेस मी गीतेचा एखादा श्लोक वाचतो त्या माझ्या मनात ऊर्जा तयार होते. त्या संकटाला सामना देण्याची माझ्या शक्ती येते. व्हेन एव्हर देअर विल स्ट्रगल अँड स्ट्राईक फॉर ट्रूथ देअर आय विल बी इन्स्पायरिंग ऑफ इट. हे स्वामी विवेकानंद म्हणते. जर तुम्हाला संघर्ष आंदोलन जर तुम्ही कशासाठी करत असाल, सत्यासाठी, असतो मा सद्गमय काय म्हणजे असत्य सत्य गोष्टीकडे जाण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल, जर तुम्ही राम जन्म साजरा करण्याचा प्रयत्न करत असाल, तुम्ही विवाह साजरा करण्याचा प्रयत्न करत असाल, तुम्ही धरणं बसण्याचा प्रयत्न, तुम्ही जाऊन तर बसते तर. हे महादेवा शिवमंगलो म्हणते. ते कोरोनाचा काळ होता,
आणि म्हणे कहो आता कोरोनाच्या काळात तिथं बसेल आहेत, त्याला विचारलं जाऊन मला मा घरी आले आणि मला म्हणत कहो आता कोरोनाच्या काळात कसं काय बसा, सरकारचं होतं पोथी पुराण देव धर्म काहीच नाही करायचं, कुठे देवडाचा कसं करा ओम्याला तुम्ही जाऊन तर बसा तिथं जाऊन बसले, बसता हात नावर आले आणि त्यांनी ते कोणीच बसे ना भागवतही वाचलं. म्हणजे असे करता करता तुम्ही करा तर खरी, थोडंसं करा. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे प्रयत्नांती परमेश्वर, ह्या सगळ्या गोष्टी केल्याने होत आहे रे. निश्चयाचे बड तुका म्हणे त्याची बड, असं कितीतरी आपल्याला सांगता येईल. सांगायला बसलं तर दिवसही पुरणार नाही रात्री पुरणार नाही, आपल्याला त्यातला आवडतं की फक्त भावाने ईश्वर आकडतो, अफेक्शन गेट्स गॉड, प्रेमाने ईश्वर मिळतो. म्हणून भागवतामध्ये प्रेम तयार होते, कृष्णाबद्दल प्रेम होते. म्हणून ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, काय म्हणते हा ग्रंथ नाही, प्रत्यक्ष कृष्ण आहे. कृष्णाचं याच्यात लीला आहेत आणि ईश्वर 4 प्रकारानं मिळतो. नाम, ईश्वराचं नाम घेऊन ईश्वराच्या रूपाची पूजा करून, लीला म्हणजे त्याचं चरित्र ऐकून, म्हणून त्याचं कृष्णाचं चरित्र ऐकायला लागते. आणि धाम, कृष्णाचं चरित्र वृंदावन मथुरा काशी जे गोकुळ आहे तिथं जाऊन, अशा प्रकारचा 4 प्रकारानं ईश्वर नाम रूप लीला आणि धाम. तर याचे या ठिकाणी त्याच्या लीला सांगितलेल्या जातात. शिवाचं चरित्र सांगितलं जाते, देवीचं चरित्र सांगितलं जाते. तर अशा अफेक्शन घेऊन जाऊन म्हणजे प्रेमाने ईश्वर मिळतो ते या भागवतापर्यंत तुम्हाला सांगता. निर्भयता, निसंशयता, निश्चिंतता, निर्वैरता, समदर्शिता, भगवत दर्शन आणि प्रेम, ज्ञान भक्ती वैराग्य प्राप्त होते. पण कसं ऐकायला लागते धुंदुकारीसारखं, धुंदुकारीनं जसं ते बांबूत जसं ऐकलं तसं कसंही नाही. का कर राहायचं धरण बसा बस रामजन बसा बस प्रसाद घ्यायचा तसं नाही. येरी आपला टाईम चालला तेरी टाईम चालला, मग जरा चांगलंच करताना गेलं तर काय बिघडते. हो येरी चालला, आपण काही न केलं तरी जाते, येरी जाते, येरी आपण मरणारच आहोत. पण मरायचं असलं चांगलं करताना मिळलं तर काय बिघडते, करून तर करणं. म्हणून भागवतामध्ये काय करावं काय नाही करावं याच्यामध्ये गजेंद्रानं सरते शेवटी फक्त एकच श्लोक म्हटला. आज विष्णू परमात्म्याचा श्लोक आहे म्हणून कोणी नव्हतं. तदी तर खग भेने वेगळाले पडाले, उपवन जल केली जे करा मिळाले, स्वजन गवसला जो त्याज पाशी नसेतो, कठीण समय येता कोण कामास येतो. ज्यावेळेस राजहंस पक्षी त्या पाण्यामध्ये झोपलेले होते आणि नळ ज्यावेळेस त्याला पकडायला गेला सगळे आणि त्याच्यातला एकच पक्षी पकडला गेला राजहंस, पण बाकीचे पळाले. म्हणून तदितर खग, खग म्हणजे पक्षी, तदितर खग भेने वेगळाले पडाले, उपवन जल केली जे कराया मिळाले, स्वजन गवसला जो त्याज पाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. कठीण समय झाला कोण नाही, तो महादेवाचे ते कामं आपल्या, मग रामाचे ते कामं आपल्या, हे लक्षात ठेवा. म्हणून त्या राजहंस एकट्याला सगळे गेले पडून. मग त्यानं कलकल केली, कल 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 हंसे फार केला सुटाय, फडफड निज पक्षी दाविली की उडाय, द्रुपदी समली बंदी टोचिता होय चंचू. त्या राजाला चंचून टोचून राहिला, सोड मले. द्रुपदी समली बंदी टोचिता होय चंचू, परिसुद्र जातो काय सोडील पंचू. पण राजानं पक्क धरल्यामुळे ते सोडत नव्हता. म्हणून ते मग नंतर म्हटलं अरे कोणी नाही कोणाचं. तसं गजेंद्राचंही झालं, सगळे हत्तीनं त्याला ओढलं, मगरानं हात ओढलं, कोणीच नाही. आणि नंतर मग त्यानं म्हटलं एक कमळाचं फुल घेतलं. आता शेवटच्या टाईम इंद्रद्युम्न नावाचा राजा होता पहिल्या जन्मातला, त्याला ते आठवलं पहिल्या जन्मातलं, जसं जड भरताला पहिल्या जन्मातलं हरनाथ झाला त्याच्या अगोदरला आठवत होते श्लोक, गायत्रीचे मंत्र आठवत होते, तसं त्यालाही आठवलं. अरे आता काय करू, तर त्याने एकच म्हटलं शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथ. हे विष्णू परमात्म्या, आता मला कोणी नाही, सगळे गेले माझ्यासोबतचे, सगळे सोयरे धारे सारे संपत्तीचे लोक, निधानीचा तो एक पांडुरंग. आता गेले सगळे, कोण नाही, तूच एक आहेस. आणि म्हणून ते परमात्म्यानं ते कमळाचं फूल घेतलं, त्याला टाकलं आणि परमात्मा आला. पहिल्यांदा त्यांना मगरीला मारलं आणि म्हणजे नंतर याची सुटका केली. पण तू पहिल्यांदा कोणाचा उद्धार केला, पहिल्यांदा मगरीचा उद्धार केला. पहिले देव कसा आहे, दुष्टाचा पहिले उद्धार करते. म्हणजे मगरीला चक्र लागलं म्हणजे सुदर्शनाचा स्पर्श झाला की झाला उद्धार. आता मी जे तुम्हाला म्हणतो वैकुंठ भवनाहून जे किरणोत्सर्ग रेडिएशन येणार आहे त्याच्यामुळे तुमचा आमचा उद्धार होणार आहे. भगवंतानं ते चक्र पहिल्यांदा मगरीला मारलं म्हणून पहिले मगरीचा उद्धार झाला.
हत्तीचा नाही झाला पहिले, मग हत्तीला स्पर्श केल्यानंतर हत्तीचा झाला. पहिले ईश्वर दुष्टाचा संहार करतो. रावणाला, कुंभकर्णाला, कंसाला, पुतना, राक्षसींना मारतो, मग गोपाळाला सांभाळतो. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतम. युद्ध असा म्हणजे दुष्टाचं परित्राण, साधूचं रक्षण करण्यासाठी, दुष्टाचा ना धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ईश्वर परमात्मा नेहमीच आपल्या, आता तुम्हाला एक लक्षात ठेवा, मला सांगता सांगता पुन्हा आठवणार नाही म्हणून, ईश्वर आपल्याजवळ नेहमीच असतो आणि मृत्यू आपल्यासोबत नेहमीच असतो. ज्यावेळेस मी 6 महिने हिमालयाकडे होतो त्यावेळेस मला तिथल्या हिमाचल प्रदेशले एका साधूनं प्रश्न केला, तुम कहाँ से आए हो? बोले मैंने बोला मैं महाराष्ट्र से आया हूँ. तुम अकेले हो? मैंने बोला हाँ अकेला हूँ. तुम्हारे साथ कोई नहीं. तुम इधर मर जाओगे तो तुम्हारा कैसा? एक पहले ऐसा एक साधु आया, इधर मर गया, उसकी बाद समाधि बन गई. तुम्हारा भी ऐसा ही हाल हो जाएगा. ये बर्फ़ है, ठंडी है, इधर किसका कुछ कब होगा कुछ पता नहीं लगता. मैंने बोला हो जाएगा. तो तुम्हारे साथ कोण? मग त्यावेळेस मी म्हटलं, पहिल्यांदा म्हटलं माझ्यासोबत कोणी नाही बाह्य, पण येथे कारणांतर स्थिती, अंतरीचं पाहिजे निवृत्ती, अंतर लागले भगवंती तोची साधू. साधूचं लक्षण काय? मी म्हटलं माझ्यासोबत भगवान आहे. जसा काळही आपल्यासोबत असतो, म्हणजे मृत्यू आपल्याला टपलेला असतो. जसं त्या परिस्थितीला टोप घातला की कली लागला त्याच्यात, त्यांनी घुसला, म्हणजे कलीसोबत, पण ईश्वरही सोबत असतो. ईश्वर तारणार आहे, नाही मारणार आहे, पण आपल्याला तारणाऱ्याकडे आपण लक्ष. मारणार तू मारत राहा, तू तो काम कर. तुम्ही म्हणताल मग हे कसं? ज्यावेळेस एकनाथ महाराज एका नदीच्या काठावर गेले, तिथे एक विंचू पाण्यात वाहत चालला होता, असा वाहत. मग त्याला वाटलं अरे हे विंचू मरते. एकनाथ महाराजाला काय वाटलं, त्याने एक वडाचं पान घेतलं, त्या पाण्यावर असं त्याला घेतलं, त्या पोळाच्या पानावर हातावर आला. बरं मग त्या विंचानं आता ज्यानं आपल्याला वाचवलं त्याला डसाव काय दिला, दणका त्यानं. मग दणका दिला, याचा हात असा झटकला तर पुन्हा पाण्यात पडलं. अरे लगाचं पुन्हा पाण्यात पडलं, पुन्हा पानावर आणला, पुन्हा हातावर आलं, डसलं, अखीन झाड आतनी गेलं. असं 3-4 वेळा झालं. मग बाकीचा एक माणूस, अहो जे विंचू तुम्हाला डसते त्याला ठेचा, त्याला तुम्ही काय वाचवता? एकनाथ महाराजांनी काय म्हटलं याच्यावर माहीत आहे? तो त्याचं काम करते, मी महाकाम करतो. त्याचं डसायचं काम ते करते, मी वाचवायचं काम, मी वाचवायसाठी आलो. देव वाचवायचं, मृत्यू मारायचं काम करते. परीक्षिती राजाला वाचवायचं काम कोणी केलं? शुक महाराजानं. तू 7व्या दिवशी डस, मी त्याला 7 दिवसात मुक्ती देतो. ही मुक्तीची अवस्था आहे. भागवत ऐकल्यानंतर मुक्तीचे सर्वोच्च ज्ञानाची, आत्मज्ञानाची अवस्था आहे. मुक्ती म्हणजे काय? सर्वोच्च ज्ञानाची, आत्मज्ञानाची अवस्था म्हणजे मुक्ती. ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर काय होते माणसाला, की या मर्त्य शरीरात तो अमर्त्य होतो. हे मरणारं शरीर, त्याचं हे शरीर माझं नाही, मी माझं शरीर नाही, हे त्याला ज्ञान प्राप्ती होते. हे मरणाऱ्या शरीरातून तो अमर्त्य होतो, या शरीरात तो ब्रह्म होतो आणि अनिर्वचनीय शांतीत प्रतिष्ठित होतो. कोणती शांती? अनिर्वचनीय. जे लोक हे बोलत नाहीत ना, नंतर जडभरत तुम्ही म्हणता ना बोलायला नाही लागला 3ऱ्या जन्मात, त्याला तो शांतीत प्रतिष्ठित होता. त्याला बोलायचंच नव्हतं, बोलल्यानं काय बिघडते त्याला माहीत होतं. मग त्यानं अनिर्वचनीय शांतीत ते प्रतिष्ठित होतात. संघर्ष, द्वंद्व, विसंवाद यापासून तो दूर राहतात. संघर्ष करत नाहीत. कोणी म्हटलं का तोच बरोबर, तू म्हणतं का तू मोठा, तो बाप त्याच्याहून मोठा, हे वादविवादात पडत नाहीत. संघर्ष, द्वंद्व, विसंवाद या चर्चेत पडत नाही. तुला माहीत आहे ना, देवधर्मातल्या एखाद्या महाराजांना म्हणते असं तसं, हे म्हणजे या पुस्तकात असं लिहिलं आहे, याच्यात हे लिहिलं आहे, हे मंत्र लिहिलं आहे. पण महाराज नाही ते तसं नाही, ते तुमच्या प्रमाण पहा, पण मी सांगतो ते ऐका. श्री शिवाय नमस्तुभ्यम हे एक मंत्र म्हणा का, किंवा नमः शिवाय म्हणा, का श्री नमः शिवाय म्हणा. ओम नमः शिवाय पुरुषाला मंत्र, कोणी आपलंच मग लावते, मग लावत बसा. ते काय त्याच्या वादविवादात कोणी पडेल का? आता मला जर कोणी मी वादविवादात पडू काय, रामाचा जन्म करू? सांगा. रामाचा जन्म करणं म्हणजे काय? रामाचा जन्म करणं म्हणजे सत्य आपल्या हृदयात धारण करणं. पहा आता तुम्हाला रामाची व्याख्या सांगतो. आपण मेल्यानंतर काय म्हणतो त्याच्यासोबत? राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य. मेल्यानंतर आपण अगोदरच राम नाम सत्य आहे. राम म्हणजे काय? र-उम. राम म्हणजे अग्निदेवता. र शब्द ऐका, ते महत्त्वाचं. र म्हणजे अग्निदेवता.
त्याच्यामुळे आपल्यातलं अज्ञान अंधकार हे निघून जाते. ऊ म्हणजे चंद्रदेवता. चंद्रदेवतांना आपली बुद्धी शांत होते. कोणी किती काही काय करो आपली बुद्धी शांत राहते. राम म्हटल्यानंतर काय होते ते सांगून राहिलो. र म्हटलं आपल्या अज्ञान दूर जाते. ऊ म्हटल्यानंतर आपल्या चंद्रदेवता आपली बुद्धी शांत होते. आणि नंतर म्हटल्यानंतर सूर्यदेवता आपल्यावर प्रसन्न होते. आणि सूर्यदेवता म्हटल्यानंतर आपली बुद्धी प्रगल्भ होते. जे नाही ते आठवते. आता इथे मला काही आठवते कुठलंही. आता मी 16 वर्षाचं दुसऱ्या वर्गात काय करत होतो, तिसऱ्या वर्गात काय करत होतो, 5व्या वर्गात काय केलं होतं, 7व्या वर्गात मला आईची कविता होती. तुम्ही म्हणता ना, गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेनता, पडता रडता घे उचलोनी कडेवरी. तसंही आई आहे का. मी तुम्हाला मग सांगणार तो की आई त्याच्या मुलावर प्रेम करते. म्हणून दी हँड दॅट रॉक्स दी क्रॅडल रूल्स दी वर्ल्ड. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. शिवाजी कोणामुळे तयार झाला, जिजाबाईमुळे. राम कोणामुळे तयार झाला, कौशल्यामुळे. कृष्ण कोष्ठामुळे तयार झाला, देवकी आणि यशोदेमुळे. जिच्या हाती पाळण्याची दोरी. हे आपण पाळणा का म्हणतो, निवडच पाळणा म्हणायसाठी नाही म्हणायचा. हे असं सांगितलं की तुम्हाला वाटतं बा कुणी आला बा नसला ते डोकं दुखवते. तर असं होते जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा. दी हँड म्हणजे हात. दी हँड दॅट रॉक्स म्हणजे ही दोरी. दी हँड दॅट रॉक्स दी क्रॅडल. क्रॅडल म्हणजे पाळणा, तो पाळणा. दी हँड दॅट रॉक्स दी क्रॅडल रूल्स दी वर्ल्ड. जर जिच्या हाती पाळण्याची दोरी असेल तिचा मुलगा जगावर राज्य करील. कृष्ण राम जगावर राज्य करणारे. दी हँड दॅट रॉक्स दी क्रॅडल. क्रॅडल म्हणजे पाळणा, रूल्स. तर जिच्या हाती जिजाबाई शिवाजी महाराजाचं नाव आहे, महाराणा प्रतापाचं नाव आहे. तर ज्यांच्या हाती पाळण्याची दोरी. तसं तुम्हाला आज हे राम कसा घडवायचं ते सत्य तुम्हाला. त्यातला म्हणजे अग्निदेवता बुद्धी प्रगल्भ करण्याची. आणि ही सूर्यदेवता बुद्धीची देवता आहे. आणि त्याच्यासाठी गायत्री मंत्र म्हटल्या जाते. ओम भूर्भुवस्वा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ही आहे बुद्धीची देवता. ओम नमो सरस्वती महाभागे वरदे कामरूपिणी विश्वमूर्ती विशालाक्षी. हे विद्या परमेश्वरी. हे काही साधी सुद्धी नाही. ईश्वराची त्या म्हणतो ना ईश्वर काय काय आहे तुकम. माझा कोणताही हेतू नाही या लोकांना जन्म देण्यासाठी, परंतु त्यांनी तत्ववेत्या पुरुषाशी संग आपल्या जीवनाचा उद्धार करावा. महापुरुष संश्रया या जे श्लोकाचा अर्थ आहे. दुर्लभम त्रयमेव तदा देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. अशा तत्ववेत्या पुरुषाशी संग आला पाहिजे. भक्त ध्रुवाचा नारदाशी संग आला. भक्त प्रल्हादाचा नारदाशी संग आला. त्याला ओम नमो ते भागवते वासुदेवा मंत्र दिला कृष्णाचा. याला नारायणाचा मंत्र दिला. अजामिळाचा उद्धार झाला. आणि शुक महाराजाचा परिस्थिती राजाचा संघ शुक महाराजचा वैराग्याशी संबंध आल्यानंतर प्रत्यक्ष ज्यावेळी शुक महाराज भागवत सांगत होते. कोण कोण होते ऐकायला. ज्या व्यासानं भागवत लिहिलं तर खरी, पण त्याचा अर्थ सांगता येत नाही. तो अर्थ त्याच्या पोरानं सांगितला, ते त्या व्यासानं ऐकला. तुम्ही आपण कोण ऐकणार. ज्या महाराजानं 18,000 श्लोक भागवत लिहिलं त्याचा अर्थ शुक महाराजांनी समजावून सांगितला, ते व्यासानं ऐकला. आणि सरते छोटी शुकानं व्यासाच्या बापाच्या हात डोक्यावर हात कोणी ठेवते का. शुक महाराजांनी त्या व्यासाच्या डोक्यावर हात ठेवला. एवढा मोठा त्या शुकाचा अधिकार त्यांचा संघ परिस्थिती राजाला लागला. म्हणून महापुरुष संश्रया कोण्या पुरुषाचा संघ लाभला ऐऱ्यागैऱ्याशी नत्तू खैऱ्याशी नाही. जे माणसाच्या जीवनाचा उद्धार करू शकतात, ज्याला तात्काळ मुक्ती प्राप्त करू शकतात. म्हणून सर्वोच्च ज्ञानाची आत्मज्ञानाची मुक्तीची अवस्था आहे. आणि अवस्था प्राप्त या मर्त्य शरीरात तो अमर्त्य होतो, त्याला अमरत्व प्राप्त होते. या शरीरात तो ब्रह्म होतो, त्याला अनिवर्चनीय शांती प्रतिष्ठित होते. आणि संघर्ष द्वंद्व विसंवाद यापासून तो मुक्त होतो. जिकडे तिकडे त्याला भगवंत दिसायला लागते. ही अवस्था प्राप्त होते. व्यवस्था वेगळी, इथे बसायला लाऊडस्पीकर हे वेगळी आणि अवस्था ही वेगळी. आतून अवस्था प्राप्त झाली पाहिजे. इथं सगळं आतलं आहे काम, बाहेरचं काहीच काम नाही.
या भगवंताच्या ह्याच्यात ईश्वर तुमचं बाह्य काय राजा आहे का, धनिक आहे का, श्रीमंत आहे का, कोणा ऑफिसर नाही, आतून ते कसं आहे, आतून याचं मन चांगलं झालं का, शुद्ध यानं होम हवन कायच्यासाठी सगळं करायला लागली बेलपूजा, तुमचं मन पवित्र काय आहे का, बुद्धी पवित्र आहे का, विवेक तुमचा जागृत झाला का, अशासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त. म्हणून आपल्याला महापुरुष संस्कार म्हणजे तुम्हाला एकच सांगितलं, शुक महाराजांनं जे भागवत सांगितलं त्याच्याशी जर आपला संबंध आला, त्या विचारानं आपण जर वागण्याचा प्रयत्न केला, आपलीसुद्धा मन आणि बुद्धी शुद्ध होते. म्हणून आपल्याला राम म्हणजे काय हे तुम्हाला सांग, उम अग्निदेवता, अज्ञान जाळते, चंद्रदेवता बुद्धी शांत करते, आणि सूर्यदेवता तुमची बुद्धी तीव्र करते. तीव्र म्हणजे का, याच्यात राहायचं का नाही राहायचं, विचारे प्रकृती संवारे, दृश्य असताच ओसरे, अंतरात्मा निर्गुणी संचरे, अध्यात्म श्रवणे, अध्यात्माचं श्रवण तो मनुष्य करतो. म्हणून धर्म वेगळा, अध्यात्म वेगळा, त्यांची सांगड आहे. धर्म आणि अध्यात्म यांची सांगड कशासाठी केलेली आहे, एक सत्य तुमच्या हृदयात उतरण्यासाठी धर्म आणि अध्यात्म यांची सांगड केलेली आहे. आणि हे सत्य तुमच्यात प्रतिष्ठा व्हावे, एक सत्य तुमच्या हृदयात अंतर्यामी हृदयस्थ रममान व्हावे, तो राम कधी प्राप्त होईल, एक सत्य अधिष्ठित तो अंतर्यामी हृदयस्थ रममान होणारा तो राम. कृष्ण का, नित्य शाश्वत आनंद देणारा तो कृष्ण. हरी म्हणजे का, दुःखाचं हरण करणारा तो हरी. म्हणून रामकृष्ण हरी. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापतय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. काय, सच्चिदानंद स्वरूप परमात्मा जो आहे तो आदिदैविक आदिभौतिक आणि आध्यात्मिक ताप निरसन करतो. म्हणून आम्ही सर्वजण त्या कृष्णाला नमस्कार करतो. अशा प्रकारचा कृष्णाला, विष्णूला, रामाला नमस्कार करणं म्हणजे त्या परमात्म्याला नमस्कार करणं. किती वाजलं मला सांगा टाईम आपल्याला. तर हां पहा, आता आपल्याला रामाच्या जन्माच्या याच्याकडे वळू. ते हे असं तर किती चालतच राहील, पण हे तुम्हाला सांगितलं रामकृष्ण आणि हरी म्हणजे काय, सगळं आपल्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी. आता हे आपण ताबडतोब असं करू हे सांगत बसलं, तसं काही रामाचा जन्म पुढे गेला तर काही हरकत नसते. परंतु हे तुम्हाला आतापर्यंत हे आपल्या ज्या शरीराची मनाची भूमिका तयार व्हावी याच्यासाठी सांगितलेलं आहे. हॅलो, हां हां बोला बोला. हो जयश्री, मी इथे रामाचा जन्म करतो, बोल एका मिनटात. हां नाही, तब्येत चांगली आहे, कालच मी गेलो दवाखान्यात. हां हो, हे चंद्रपूरहून फोन आला त्याच्या पोरीचा. हां ठीक आहे, चांगली आहे तब्येत, दुरुस्त होतेच ते. हो मी नंतर बोलीला, आता इथं रामजन्मावर बसलेला. ठीक आहे, ठेव मग. पहा मुलीचं कसं असते बापासाठी हृदय. मुली फोन केला, मला विचारलं, बरं ठीक आहे. तर आपण रामजन्म 11:30 झाले ना विठ्ठलराव, मग सांग जा 12चा. ते आता आपण हे करू पूर्ण. श्री गणेशाय नमः. नमो श्री सरस्वते. गुरुदेव बृहस्पते ब्रह्मा विष्णू महेशाते नमिती सर्वेश्वरा. नमोसी आदि नारायण हे पतित पावन सकल विश्वकल्याण ब्रह्मांड नायका नमो. जगतपती परमेश्वरा श्री ब्रह्मा विष्णू महेशा हे विश्वरूप ओंकारा विष्णुदेवाय नमः. हे धर्म होता अमृतवत अवतरती भगवंत धर्मोद्धार करती साक्षात